योगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहान् रतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपला पहिला अध्याय झालेला आहे आणि आता आज आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. दुसऱ्या अध्यायामध्ये सुरुवात करत असताना आता तो दिनचर्या अध्यायम व्याख्यास्यामः. दिनचर्या हा अध्याय सांगतो. आता अतः म्हणजे ह्याच्या नंतर दिनचर्या अध्याय सांगतो. याच्या नंतर म्हणजे कशाच्या नंतर, तर पहिल्या अध्यायानंतर. मग पहिला अध्याय कोणता, तर आयुष्कामीय अध्याय होता. म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी आपण बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये पूर्ण पर्याय सगळीकडे सांगितलेले आहेत. पर्याय म्हणजे काय, पर्याय नाही म्हणायचं, परिभाषा शब्द म्हणजे ज्या ज्या शास्त्रानुसार जी जी परिभाषा ठरलेली असते तर तो सर्वसाधारणतः पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेला असतात. 3 दोष असतात, 7 धातू असतात, 3 मल असतात, 3 प्रकारचे देश असतात वगैरे वगैरे, हा काही सगळा सांगितला. आता हे तुम्हाला बेसिक्स माहिती आहेत. आणि आता जाऊन आपण काय बघत आहोत, तर धर्मार्थ सुख साधनम, धर्म अर्थ काम ह्याच्या आणि ह्याचं साधन असं जे आयुष्य आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये आपण बघितलं की हे आयुष्य मिळवण्यासाठी किंवा आयुष्य प्राप्त करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपण त्या ठिकाणी आयुर्वेदोपदेशेषु विधेयक परमादरः, आयुर्वेदाच्या सर्व उपदेशांमध्ये परमादर सांगितला बाळगला पाहिजे. मग आता हे आयुर्वेदाचे उपदेश कोणते, तर मग आता ह्या अध्यायापासून पुढे आलेले आहेत ते. मग हे कोणते, तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं डेली रुटीन, रोजची दिनचर्या कशी असायला हवी ही गोष्ट महत्वाची. त्याच्यामध्ये अतः दिनचर्या म्हणून दिनचर्या सांगतो. दिनचर्या आचरण, त्याचं नाम चर्या, आणि म्हणून दिन म्हणजे प्रत्येक दिवशी काय काय गोष्ट करायची आहे तर त्या दृष्टीने जे सांगितलंय तर ते दिनचर्या अध्याय सांगतो. मग ह्याच्यामध्ये काय, तर ब्राह्मणे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थमायुषः शरीर चिंतां विवर्त्य कृत शौच विधिस्ततः. ब्राह्मणे मुहूर्ते उत्तिष्ठेत, विध्यर्थ, याला काय म्हणतो आपण असर्टिव्ह सेंटेन्स, विधी विधानार्थी शब्द या अर्थाने, की काय करावं. इथे आज्ञा नाहीये बरं का, म्हणजे काही तुम्हाला कंपल्शन कुठेच केलेलं नाहीये इथे. मग काय, परंतु असं असं करावं. आता पहिल्याच याच्यामध्ये सांगताना की कसं बोलावं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सुद्धा महत्वाच्या राहतात. त्याच्यामध्ये कसं आहे की आपण ज्या ज्या वेळेला कसं बोलावं, तर सत्यम ब्रूयात, सत्य बोलावं, प्रियम ब्रूयात, न ब्रूयात असत्यम अप्रियम. जे असत्य आहे ना तेही बोलू नये, परंतु सत्य असलं तरी अप्रिय असेल तर बोलू नये. म्हणजेच काय, जर आपण कोणाला डायरेक्ट आज्ञा केली तर आवडते का हो, आपल्याला तरी आवडेल का कोणी असं हे करते कर सांगितलं तर नाही, म्हणून विधान म्हणजे काय, असं करावं, ह्याने काय काय होतं, त्यांनी असं असं फल प्राप्त होतं असं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कुठलीही आज्ञा नाहीये किंवा कोणताही हे नाही आहे की हेच करा तेच करा अशा पद्धतीचं नाहीये. मग काय आहे, तर ब्राह्मणे मुहूर्ते उत्तिष्ठेत, ब्राह्मण मुहूर्तावर उठावं, विधान सांगितलेलं आहे. ह्या विधानाने काय होतंय, स्वस्थो रक्षार्थम आयुषः, कुणी उठावं, स्वस्थः, मग ह्याचा संपूर्ण अन्वय कसा झाला, तर स्वस्थः ब्राह्मणे मुहूर्ते आयुषः रक्षार्थम उत्तिष्ठेत, म्हणजे स्वस्थानी ब्राह्म मुहूर्तावर आयुष्याचं रक्षण करण्यासाठी उठावं. हे अगदी सरळ साधी पहिला ओळ ज्याला आपण म्हणतो तसा, पण ह्याच्यात खूप काही म्हणजे मोठा अर्थ समावलेला आहे. मग हा कुठला, तर ब्राह्म मुहूर्तावर उठावं हे आपल्याला कळलं. मग ब्राह्म मुहूर्त म्हणजे काय, तर सगळ्यांनाच माहिती आहे की सूर्योदयाच्या आधी 3.5 तास. ही जर आज्ञा केली असती तर किती अवघड झालं असतं, नाहीतर मग शक्यच नाही ना पुढच्या गोष्टी. मग आता ह्याच्या सूर्योदय सर्वसाधारणतः आपण बघितलं तर 6च्या दरम्यान सूर्योदय होतो असं पकडलं, तर त्याच्या आधी 3.5 तास म्हणजे एक 3, 3:30 वगैरे इतक्या वाजता उठायला पाहिजे.
पण मग एवढ्या लवकर कशासाठी उठायचंय, काय काम आहे? म्हणजे एक साधारण आपण ऍव्हरेज पकडू ना तर 4च्या दरम्यान उठावं असं पण म्हटलं. मग 4च्या दरम्यान उठावं कशासाठी? तर रक्षार्थम आयुष्य, आयुष्याचं रक्षण करण्यासाठी. मग आयुष्याचं रक्षण जे आहे ना ते 2 पद्धतीने इथे आपण बघायला पाहिजे. म्हणजे काय, तर एक शरीर टिकवण्यासाठी आणि दुसरं आयुष्याचा आपला मुख्य उद्देश किंवा पुरुषार्थ जे सांगितलेत ना, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, ते मिळवण्यासाठी. म्हणून रक्षार्थम आयुष्य, आयुष्याचं रक्षण करण्यासाठी. मग इथे ब्राह्मण मुहूर्तावर म्हणजे पहाटे एक साधारण 4 वाजता उठावं. कुणी उठावं, पण स्वस्थाने उठावं. ज्याला बरं नाही वाटत आहे, आजारी आहे किंवा प्राकृत स्थितीमध्ये ज्याचे दोष नाही आहेत त्यांनी नाही उठावं. मग कुणी उठावं तर फक्त स्वस्थाने उठावं. म्हणजे नॉर्मल सगळ्यांचं जे डेली रुटीन चाललेलं आहे तर त्या पद्धतीनं स्वस्थ लोकांनी पहाटे उठावं. आणि त्याच्यामध्ये रक्षार्थम आयुष्य, म्हणजे फक्त उठल्यानंतर स्वास्थ्य प्राप्त होत आहे असं एवढी काय गोष्ट आहे लवकर उठण्यामध्ये, ह्याचाही विचार करायला पाहिजे. 4 वाजता उठलो नुसतं आपण की येस आता शरीराचं रक्षण होणार आहे, तर नुसतं उठण्याने कधी रक्षण होतं का हो? तर होतं बरं का. मग कसं काय, तर त्याचा संबंध असा आहे की पहाटेचा हा जो काळ आहे ना तर तो प्रामुख्याने आपण बघतो की रात्रीचा शेवटचा प्रहर ह्या दरम्यान ते येतं. आणि रात्रीचा शेवटचा प्रहर जो आहे ना तर तो प्रामुख्याने काय आहे, तर रात्रीचा शेवटचा प्रहर हे वाताचा काळ आहे, बरोबर. आणि त्याच्यामुळे उठल्यानंतर नॉर्मल नैसर्गिक वेग प्राप्त होणं ही जी गोष्ट आहे ना ही घडते जर आपण पहाटे उठलो तर. आता आपण बघतो की अनेक लोक, अनेक पेशंट्स आपल्याकडे येत असतात आणि कंप्लेंट घेऊन येत असतात की आम्हाला सकाळी शौचाला साफ होत नाही किंवा या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये आम्हाला शौचाला साफ होत नाही, त्याच्यानंतर तक्रारी शौचाच्या संदर्भात असतात. मग असं का असतं, तर त्याच्यात एक कारण मुख्य आहे की ते पहाटे उठत नाहीत, कारण वेगच येत नाही. वेग येण्याची जी वेळ आहे तर त्यावेळेला शरीर जर सुप्त अवस्थेमध्ये असेल तर वेग उत्पन्न होतील का? नाही होणार. झोपेमध्ये वेग उत्पन्न होत नाहीत. झोपेत वेग उत्पन्न व्हायला लागला ना तर त्याच्यामध्ये अतिसारासारख्या संप्राप्त्या घडत असतात, बरोबर. आणि म्हणजे झोपेतनं जाग येऊन मोशनला जायला लागणं ही जी गोष्ट आहे ना तर तसं नाही, उठल्यानंतर मग वेग येणं ही गोष्ट प्राकृत आहे. तर उठल्यानंतर वेग येणं ही जर का गोष्ट प्राकृत असेल ना तर काय महत्वाचं आहे, तर उठायला पाहिजे हे महत्वाचं आहे. म्हणून उत्तिष्ठेत कशासाठी, रक्षार्थम आयुष्य. मग आता ह्या वेगांचं महत्व काय आहे तर पुढे जाऊन आपण बघणारच आहोत. तर त्याला अनागता वेक्षणा म्हणजे पुढे सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत ना त्याचा एक थोडासा संदर्भ इथे आलेला असतो, ज्याच्यामध्ये 13 अधारणीय वेग जे सांगितलेले आहेत तर त्या सगळ्यांनाच तुम्हाला कल्पना आहे त्याची की वातमूत्र शकृत ही सगळे जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्याचं प्रवर्तन जर व्यवस्थित झालं नाही तर आयुष्याचं रक्षण होत नाही, किंवा जर वेग व्यवस्थित पद्धतीनं प्रवर्तित झाले नाहीत आणि प्रवर्तित झालेले वेग अडवले किंवा जर का न तयार झालेले वेग उत्पन्न केले, या दोन्ही गोष्टींनी शरीरामध्ये वेगवेगळे व्याधी उत्पन्न होणार आहेत. आणि ह्या व्याधींचं महत्व म्हणजे वेगांच्या संदर्भातल्या व्याधींचं महत्व असं आहे की ते मोठं रौद्र रूप धारण करतात आणि म्हणूनच चरकाचार्यांनी त्रिमर्मी अध्यायामध्ये न वेगान धारणी असा पुढे गोष्ट सांगितलेली आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून हे जे वेग आहेत ना तर त्यांचं प्राकृतत्व राखण्यासाठी म्हणून पहाटे उठावं. शरीराच्या दृष्टीने बघितलं, जर शरीरामध्ये वेग प्राकृत असतील तर काय घडेल, तर शरीराच्या आयुष्याचं रक्षण होईल आणि म्हणून पहाटे लवकर उठावं ही एक महत्वाची गोष्ट कळली. मग आणखीन एक गोष्ट की फक्त शरीराचं रक्षण करणं एवढाच फक्त एम आहे का आपला आयुष्याचा, तर नाही. आणखीन कोणता एम आहे, मग शरीराच्या रक्षणाबरोबर 4ही पुरुषार्थ मिळवणं हा शरीराचा एम आहे, बरोबर. हा आयुष्याचा एम आहे. म्हणजे पुरुषार्थ पहाटे उठल्यानंतर कसे मिळतील, काय संबंध आहे त्याचा, असं एक वाटेल ना. तर हा जो काळ आहे ना पहाटेचा तर तो सत्वगुणाचा काळ असतो आणि सत्व उत्कृष्ट अवस्थेमध्ये, सत्व प्रकर्षित अवस्थेमध्ये असल्यामुळं शरीराला आळस येणं किंवा चंचलता येणं ह्या गोष्टी घडत नाहीत आणि कॉन्सन्ट्रेशन खूप चांगल्या पद्धतीने वाढायला लागतं. आणि म्हणून पहाटे उठल्यानंतर अभ्यास चांगला होतो, पहाटे उठल्यानंतर शरीर हलकं राहतं, पहाटे उठल्यानंतर
मनाला प्रसन्नता वाटते. पहाटे उठल्यानंतर काम करण्याची आपली कपॅसिटी आहे ना, त्याच्या एफिशियन्सी कार्यक्षमतेमध्ये वाढ होते आणि म्हणून पहाटे लवकर उठावं. आणखीन एक महत्वाची गोष्ट बरं का पहाटे लवकर उठण्यामध्ये, तर ती कुठली आहे, तर ज्या वेळेला आपण पहाटे उठतो ना, तर पहाटे कोण उठतं बरं? आळशी माणसं पहाटे उठत नाहीत, बरोबर. आता कोण उठतं कोण नाही ह्यानी प्रत्येकाने आपापलं ठरवावं बरं का. तर ज्या वेळेला पहाटे आपण उठतो ना, तर कोणी पहाटे उठलेलं असतं तेव्हा त्यांनी प्रत्येकाने अनुभवलेलं असतं की बाहेरची हवा जी आहे ना, तर त्याचा परिणाम म्हणून मन खूप प्रसन्न होतं, त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं, अभ्यास खूप लवकर होतो. इव्हन दुपारी 2 ते 2.5 तास अभ्यास केल्यानंतर जेवढा अभ्यास होतो ना, तर तेवढाच अभ्यास सकाळच्या वेळेमध्ये 1च तास केला अभ्यास ना तरी पण होतो. म्हणजे एवढा कॉन्सन्ट्रेशनने वर्क एफिशियन्सीने ही कामं होत असतात आणि म्हणून पहाटे उठणं गरजेचं आहे. मग पहाटे कोण उठतं, तर स्टुडंट्स उठतात, अभ्यास करणारी मुलं उठतात. आणखीन कोण उठतं पहाटे, तर साधना करणारे लोक पहाटे उठतात, बरोबर. सो साधना ज्या वेळेला केली जाते तर ती पहिली ही जी वेळ आहे तर ती पहाटेची वेळ आहे. आणि ह्या काळामध्ये हे सर्व साधक जागे असतात आणि संत संग एवढ्याच गोष्टीने सुद्धा आयुष्याचं कल्याण होतं, आयुष्याचं रक्षण होतं आणि म्हणून पहाटे उठावं. आता आपल्याला प्रत्येकालाच हा अनुभव असतो की कुठल्याही संतांच्या किंवा कोणत्याही ऋषींच्या किंवा कोणत्याही उत्तम अशा व्यक्तिमत्वाच्या ज्या वेळेला आपण सान्निध्यात असतो तर त्याचा परिणाम म्हणून आपल्यावरती काहीतरी चेंजेस येतात की नाही, तर येतात नक्की. म्हणजे समोरचा जर अगदी निष्ठेने काम करतोय तर आपण आळशासारखे बसलोय हे आपल्याला जाणवतं, आपण उठून काम करायला लागतो. किंवा एखादा समोर खूप सुंदर पद्धतीने साधना करतोय आणि आपण मोबाईल बघतोय तर आपल्याला ठेवावा असा वाटतो मोबाईल. म्हणजे हा संगती संग दोष हा म्हणतात ना, त्याप्रमाणे होतं चांगल्या अर्थाने. म्हणजे काय, तर चांगल्या संगतीमध्ये आपण जेव्हा राहू ना तेव्हा आपल्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये तसंच आपल्या मनामध्ये सुद्धा चांगले बदल घडायला लागतात. आणि पहाटेचा काळ कोण जागा असतं, तर फक्त जे साधना करणारे लोक, चांगले लोक किंवा जे सत्व वृत्तीचे जे लोक आहेत ना ते जागे आहेत. कारण की सामान्याने सामान्याची बुद्धी म्हणतो ना, तसं सत्व गुण ज्या वेळेला निसर्गामध्ये अधिक आहे त्यावेळेला जेव्हा इतर जग निद्रिस्त आहे ना, तर त्यावेळेला फक्त ही सत्ववान लोक जी आहेत ना ती उठलेली आहेत. आणि तसं असल्यामुळं त्यावेळेला जर आपण उठलो तर नुसत्या त्यांच्या सान्निध्यामुळं, त्यांच्या व्हायब्रेशन्समुळे सुद्धा आपल्या आयुष्याचं आणि आपल्या लिंगदेहाचं, आपल्या पंचज्ञानेंद्रियांचं, आपल्या मनाचं रक्षण होतं. आणि म्हणून ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थम आयुष्यः. मग आता ह्याच्यातला एक क्लॉज स्वस्थो, जो स्वस्थ नाहीये त्यांनी उठू नये. म्हणजे काय, की झोप झालेली नाहीये, रात्री जागरण झालेलं आहे, गर्भिणी आहे, सुतिका आहे, लहान बाळ आहे किंवा आजारी व्यक्ती आहे, तर त्यांनी नाही उठायचे पहाटे. का, तर त्यांची झोप पूर्ण होणं ही गोष्ट महत्वाची आहे. ह्याचाच अर्थ काय, झोपेमध्ये ज्या गोष्टी शरीरामध्ये विकृत झालेल्या आहेत किंवा वेअर अँड टेअर झालेल्या आहे, तर ते वेअर अँड टेअर भरून काढण्याचं काम हे रात्रीत घडतंय आणि म्हणून त्यांची झोप पूर्ण होणं महत्वाचं आहे. बाकी इतर व्यक्तींनी झोप कशा पद्धतीने घ्यायची आहे, तर रात्री लवकर झोपून पहाटे लवकर उठणं या पद्धतीनं करायचं आहे. आणि म्हणूनच ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थम आयुषः. शरीर चिंताम निर्वर्त्य कृत शौच विधिस्ततः. शरीर चिंता निर्वर्त्य, शरीराची चिंता निवारून, निर्वर्त्य, वर्त म्हणजे असणे, निर्वर्त नसणे आणि निवारून असा अर्थ येतो त्याचा. निर्वर्त्य म्हणजे लबंत आहे तो, बरोबर. सो हे केल्यानंतर हे करावं म्हणजे स्वस्थ उत्तिष्ठेत आणि मग शरीर चिंता निर्वर्त्य, शरीर चिंता निवारून. म्हणजेच काय, तर कधीतरी उठताना हा स्वस्थ आहे परंतु आई हे दुखतंय, ते दुखतंय, हेच होतंय, तेच होतंय, तर ह्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करायला पाहिजे बरं का. आणखीन एक महत्वाची गोष्ट शरीर चिंता या बाबतीमध्ये अशी आहे की ज्या ज्या वेळेला आपण शरीराबद्दलच विचार करू ना, की मला हेच होतंय, मला तेच होतंय, मग त्या वेळेला शरीराचे वेग जे आहेत ना ते प्राकृततः उत्पन्न होत नाहीत किंवा ते प्राकृततः प्रवर्तित होत नाहीत. आणि म्हणून ते सोडावं, त्याचा विचार सोडावा, आपल्या श्वासावरती कॉन्सन्ट्रेट करावं. म्हणजे शरीराकडे कॉन्सन्ट्रेट अशा वेळेला करू नये. याचं कारण काय, श्वासावर कॉन्सन्ट्रेट केलं
श्वास आपला आपण जर कंट्रोल केला ना तर आपोआपच वेग उत्पन्न होणार आहेत आणि म्हणून त्याच्यानंतर कृत शौच विधिस्ततः. म्हणजे काय, तर आपल्याला असं वाटतं की आता हे आहे ते आहे आणि सगळी कामं आहेत आपल्याला दिवसभराची लागलीत आणि उठल्यानंतर डायरेक्ट उठून स्वयंपाकघरात गेलं आणि चहा आणि ह्या गोष्टी चालू केल्या, तर आपण शरीर चिंता म्हणजे आपल्या शरीराला काय लागणार आहे, आता चहा लागणार आहे, मग कॉफी लागणार आहे किंवा जे काय असेल ते, किंवा त्याच्यानंतर ब्रेकफास्ट लागणार आहे, की त्याच गोष्टींमध्ये अडकलं गेलं. सो मन जे आहे ना ते डायव्हर्ट झालं इथे, आणि मन जर डायव्हर्ट झालं ना तर वेग उत्पन्न होणार नाहीत. वेग येण्यासाठी काय कारणीभूत आहे, तर फक्त शरीर हे कारणीभूत नाहीये, वेगांसाठी मन सुद्धा तेवढंच कारणीभूत असतं. आणि म्हणूनच महत्वाची गोष्ट अशी आहे की वेग उत्पन्न झाल्यानंतर प्रत्येक वेळेला जी गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये न वेगितो अन्य कार्य स्यात् असं म्हटलेलं आहे. जर तुम्ही वेग उत्पन्न झाल्यानंतर इतर कार्यामध्ये मग्न राहिला तर तो वेग आहे ना तो नष्ट होतो, तो निघून जातो. आणि म्हणून वेग शरीरामधला धारण करू नये, म्हणजे तुम्ही बळाने धारण करताय ही गोष्ट वेगळी, की टॉयलेट बंद आहे, कोणीतरी आतमध्ये आहे आणि समजा तुम्हाला जायचं आणि तुम्ही धारण करताय, तर हा धारण आहे बरोबर आहे. किंवा तुम्ही स्वतः टॉयलेटमध्ये आहात, वेग उत्पन्न होत नाही आणि वेग उदीरण करताय, तर ह्याप्रमाणे धारणही नाही करायचं आणि उदीरण पण नाही करायचंय. परंतु वेग आलेला असताना न अन्य कार्य स्यात् असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर वेग उत्पन्न झाल्यानंतर इतर ठिकाणी जर तुम्ही एंगेज ठेवलं मन, तर तो शरीरामध्ये उत्पन्न झालेला जो वेग आहे ना तो काही फक्त फिजिकल नाहीये, तर तो कसा आहे, सायकोसोमॅटिक म्हणतो तसं आहे, मनाशी संबंधित आहे. आणि म्हणून शरीर चिंता निर्वर्त्य, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी सोडून पहिल्यांदा आपल्या श्वासावर कॉन्सन्ट्रेट करायचा आणि श्वासावर कॉन्सन्ट्रेट केल्याच्या नंतर मग काय करायचं आहे, तर वेग उत्पन्न होतीलच आणि मग कृतशौच विधिस्ततः. मग तिथे चहा, गरम पाणी, उषप पाण्याची कुठेही गरज नाही लागत. जर तुम्ही एकतर पहाटे उठले असाल तर, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण श्वासावरती उठल्यानंतर लक्ष केंद्रित केलेलं असेल तर. आणि म्हणून शरीराची चिंता सोडून द्यायची आणि शरीर चिंता निर्वर्त्य कृत शौच विधिस्ततः. मग आता इथे म्हटलेलं आहे की कृत म्हणजे केल्यानंतर असा अर्थ आहे बरं का. परत तिथे शौचविधी, शौचविधी केल्यानंतर. मग आता शौचविधी म्हणजे काय, तर विधिवत शौच केल्यानंतर. शौचचा अर्थ शुचिता, शुद्धी, शरीराची स्वच्छता. म्हणजेच काय, तर उठल्यानंतर पहिल्यांदा जो आहे ना तर तो मलवेग येणार आहे आणि मल शरीरातला टाकाऊ भाग असल्यामुळे तो बाहेर काढून टाकणं, म्हणून शुचिता, म्हणून शौच असा शब्द आलेला आहे. आणि म्हणून कृत शौच, मग ते सुद्धा कसं तर विधीपूर्वक करावं. मग त्याचा विधी जो आहे ना तो इथे अष्टांग हृदयात दिले नाही, पण संग्रहामध्ये त्याचं वर्णन आहे. तर होमवर्कसाठी हे तुम्हाला घ्यायचं आहे की शौच विधी कसा सांगितलेला आहे, की काय पद्धतीनं बसलं पाहिजे किंवा काय पद्धतीनं त्याचं क्षालन केलं पाहिजे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्याचं वर्णन अष्टांग संग्रहामध्ये आहे. तर संग्रहातनं शौच विधी हा तुम्ही लिहून काढायचा आहे. ततः त्यानंतर काय करावं, तर अर्क, न्यग्रोध, खदिर, करंज, ककुबादिचम, प्रातर भुक्त्वाच मृद्वग्रम, कषाय कटुतिक्तकम. भुक्त्वा, पुन्हा इथे अजून त्वांत आहे बरं का, म्हणजे त्याच्यानंतर अजून संपत नाही. जशी बखर असते ना की इथे पासून सुरू केल्यानंतर 4 ओळी झाल्यानंतर फुलस्टॉप असतो, तर तसं हे एवढं प्रकरण आहे. याचं कारण काय, फुलस्टॉप का नाहीये, तर एकामागून एक एकामागून एक एकामागून एक अशा गोष्टी लागलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पॉज नाहीये. म्हणजे शौचविधी झाल्यानंतर मी एक चहा वगैरे पितो, इकडे तिकडे बघतो आणि मग नंतर दात घासतो, नाही. शौचविधी झाल्यानंतर दात असं आलंय, उलट नाहीये बरं का, दात घासल्यानंतर शौचविधी नाहीये, हे बघायला पाहिजे. याचं कारण काय माहितीये का, जर आपण आधी दात घासले तर वेग जो आहे ना त्याच्यामध्ये उदानाचं प्रवर्तन जास्ती व्हायला लागतं चुळा वगैरे भरल्यानंतर, आणि मग एकदा उदान प्रवर्तित झालं ना तर मग अपानाला गती तेवढी प्राप्त होत नाही, आणि म्हणून पहिल्यांदा अपानाच्या गतीचं विसर्जन आणि मग त्याच्यानंतर मुखमार्जन अशा गोष्टी आलेल्या आहेत. म्हणून हे महत्वाचं आहे, क्रम जो आहे ना तो जास्त महत्वाचा राहतो. आता करंट सिच्युएशन मध्ये आपण जे बघतो ना तर त्याच्यामध्ये नॉर्मली बरेच जण आपण सुद्धा काय करत असतो, उठल्यानंतर पहिलं ब्रश, राईट, ब्रश झालं की चहा, आणि चहा झाल्यानंतर जर वेळ असेल तर शौचविधी, आणि जर शाळा वगैरे असेल, कॉलेज असेल, हे असेल तर मग आपण डायरेक्ट निघून जाणार, आणि जर का त्याच्यात वेळ मिळाला तर मग शौचविधी. तर असं केल्यामुळे पोटाचे आजार सध्या वाढलेले आहेत. सो त्याच्यामुळे काय करायला पाहिजे, तर एक गोष्ट फक्त करावी बरं का, ही गोष्ट प्रत्येकानेच करून बघावी. उठल्यानंतर शरीर चिंता निर्वर्ते असं म्हटलंय, तर आपण एक
एखादा असा छान श्लोक म्हणावा उठल्यानंतर. आणि जर तुमच्या खोलीला गॅलरी असेल किंवा तुम्ही अंगणात येऊ शकत असाल बाहेर, तर बाहेर येऊन नुसतं डोळे मिटून थोडा वेळ बसायचं आणि श्वासाकडे लक्ष द्यायचं. एवढं जरी केलं ना तरी जो टेम्परेचर डिफरन्स असतो शरीरामध्ये, आपण खोलीत जेव्हा बसलेलो असतो ना तर एक उबदारपणा असतो, आणि खोलीतून जेव्हा बाहेर येतो तर त्यावेळेला बाहेरचा गारवा जो आहे ना, पहाटे उठलो असतो तर बरं का, 10 वाजता उठल्यानंतर काही बाहेर गारवा लागणार नाहीये, तर पहाटे उठल्यानंतर जर आपण बाहेर आलो आणि तो गारवा जर आपण अनुभवला ना, तर त्या गारव्याने काय होतं, रोमरंध्र आहेत ना व्यानावरती परिणाम येतो आणि त्याच्यामुळे अपानावरती परिणाम येतो, आणि संपूर्ण शरीर जे आहे ना त्याच्यातल्या वातांना गती मिळायला लागते, आणि मग शौचविधी हा म्हणजे गती प्राप्त होते, आणि म्हणून शौचाचा जो वेग आहे तो प्राप्त होतो, आणि म्हणून मग शौचविधी आधी करायचा असा विषय आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अर्कन न्यग्रोध खदीर करंज ककुभादीचम प्रातर्भुक्त्वा काय करायचं, मृदू अग्रम कषाय कटुतिक्तकम. कषाय कटुतिक्तकम अर्क न्यग्रोध खदीर करंज ककुभादी ज मृदू अग्रम प्रातः भुक्त्वा असा अन्वय झाला. हे सगळं जे आहे कषाय कटुतिक्त रसाचं अर्क न्यग्रोध वगैरे ही वनस्पती, त्याची मृदू अग्र करून पहाटे त्याची भक्षण करावं, म्हणजेच दात घासावेत या अर्थाने. मग हे दात घासण्याचे द्रव्य सांगितलेत. अर्क म्हणजे रुई, बरोबर, न्यग्रोध गोड, खदीर, खदीर म्हणजे खैर, त्याच्यानंतर करंज, त्याच्यानंतर ककुभ, ककुभ म्हणजे अर्जुन, आणि आदी, आदीमध्ये बरेच काही आले. मग त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी वापरू शकतात. समजा तोंड आलेला आहे तर यष्टीमध्ये वापरू शकता. त्याच्यानंतर त्रिफळा चूर्ण एक सर्वसमावेशक म्हणून आपण वापरू शकतो. काही वेळेला समजा तंतुल कफ आहे तर मग सेंधव तिथे आपण ऍड करू शकतो. ह्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या त्याच्या आदीमध्ये सगळ्या आलेल्या आहेत. मग प्रामुख्याने द्रव्य कुठली, तर अर्क, न्यग्रोध, खदीर, करंज आणि अर्जुन ही प्रमुख द्रव्य झाली. आणि हे कशाचे असायला पाहिजे, तर रस सांगितलेला आहे, कषाय, कटू आणि तिक्त. कषाय रस जो आहे तर आपण बघितलेलं होतं, तत्राद्या मारुतम म्हणती त्रयस तिक्तादय कफम कषाय तिक्त मधुराहा तिक्तम. कषाय आणि तिक्त हे दोन पित्ताचं शमन करणार आहेत, बरोबर. रसहा स्वादू अम्ल लवण आणि तिक्त उष्ण कषाय. तत्राद्या मारुतम म्हणती त्रयस तिक्तादय कफम, म्हणजे कफाचं शमन करणार जे आहे किंवा काय म्हणतो आपण कमी करणार आहे, छेदन करणार आहे, तो आहे तो कटुरस आहे. त्याच्यामध्ये कटुरस कफाचं आणि कषाय आणि तिक्त हे जे दोन सांगितले ते पित्ताचं. म्हणजे कफ आणि पित्त ह्याच्यामध्ये विकृत जर असेल तर त्याचं शमन करणार आणि कफाचं छेदन करणार आहे अशी ही द्रव्य आहेत. आणि कषायत्व असल्यामुळं हिरड्या ज्या असतात ना त्यांना बल मिळतं. हिरड्या ते छानपैकी ऍडमध्ये दाखवतात ना, तो दात हलत असतो आणि हिरडी असते आणि मग हिरडी अशी पक्की पकडते वगैरे, तर तशा पद्धतीने अस्ट्रिंजेंट ऍक्शन म्हणतो तशा पद्धतीने येते आणि म्हणून दात पक्के होतात. आणि म्हणून कषाय कटू तिक्त या रसाचं दंतधावन असावं. सर्वसाधारणतः सर्व जर आताच्या सध्याच्या टूथपेस्ट आपण बघितल्या तर काही टूथपेस्ट तिखट आहेत, मात्र मोस्ट ऑफ सगळ्या टूथपेस्ट ज्या आहेत ना तर त्या आपल्याला दिसतात की गोड रसाच्या असतात. आणि विशेष करून लहान मुलांच्या टूथपेस्ट सगळ्या गोड बनवलेल्या असतात. का, तर त्याच्यामध्ये लहान मुलांच्या बाबतीमध्ये त्यांना रस आवडावा म्हणून खप जास्ती होतं त्याच्यामुळे. पण गोड रसाची इथे कुठेही उल्लेख नाही आहे की दात घासण्यासाठी गोड रस वापरावा, कारण तो कफाचं वर्धन करणारा आहे. आणि म्हणूनच ह्याच्यामध्ये कषाय, कटू, तिक्त ह्या 3 गोष्टी वापरायच्या. मृदू अग्र असं पाहिजे, म्हणजे त्याचा ब्रश सारखं करायला पाहिजे. ते जे दंत पवन आहे ना तर ते चावून चावून पहिल्यांदा दातांनी त्याचं मृदू अग्र करायला पाहिजे आणि मग त्याच्याने त्याचं भक्षण करायला पाहिजे. म्हणजेच काय, तर दात घासायला पाहिजे. मग हे दंत पवन कसं असायला पाहिजे, तर कनिन्यग्र समस्थूलम प्रगुणम द्वादशांगुलम भक्षयेत दंत पवनम दंत मांसान्न बाधयन. कनिनिका अग्र समस्थौल्यम. कनिनिका म्हणजे ही करंगे. अजून एक होमवर्क आहे, ते 5 हातांची जी बोट आहेत ना तर त्या प्रत्येकाचं नाव लिहून आणायचं बरं का. म्हणजे हिचं नाव काय, हिचं नाव काय, ह्याचं नाव काय, ह्याचं नाव काय आणि ह्याचं नाव काय. कनिनिका म्हणजे करंगळी. तर करंगळी एवढं जाड असं पाहिजे. समस्थूल, स्थूल म्हणजे जाड. प्रगुणम द्वादशांगुलम, 12 अंगुल ते लांब पाहिजे, म्हणजे 12 अंगुळ असं ते मोठं पाहिजे, म्हणजे ते पकडता येईल.
भक्षयेत दंतपवनम, दंतपवनाचा अशा भक्षण करावं. आता 12 अंघोळ घेतली जातात हा, पण 12 अंघोळ घेतली गेल्यानंतर आपण त्याचा एक साधारण पहिला 1 इंचाचा भाग चावला समजा, त्यांनी दात साफ केले, तर उरलेलं टाकून देतोय ना, तर तसं नाही. ते 12च्या 12 अंघोळ ना तर रोजच्या रोज चावायला पाहिजे, म्हणजे तेवढा रस तो आपल्या तोंडामध्ये फिरायला पाहिजे, जेणेकरून त्यांचा परिणाम अग्नीवरती पण येईल. म्हणजे तेवढा काळ ते शरीरामध्ये आपल्या पोटामध्ये राहायला पाहिजे. ते काही रस गिळायचा नाहीये, तो टाकूनच द्यायचा आहे, बरोबर. परंतु हे करत असताना पूर्ण 12 अंघोळ वापरलं गेलं पाहिजे, हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. नुसतंच एवढं आहे, पकडायला सोपं जावं म्हणून नाही हो, तर तेवढं ते संपूर्ण शरीरामध्ये त्याचा परिणाम व्हावं म्हणून. त्याच्यानंतर भक्षयेत दंतपवनम, मग हे कसं करायचं, तर दंत मांसान न बाधयन. दंत मांस जे आहे ना, तर त्याला म्हणजे हिरड्या, तर त्यांना बाधा न देता, म्हणजे त्याचे असे टोको केले आणि जोरजोरात घासतोय, तर असं नाही करायचं. ते चावून 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 जेव्हा घेणार आहे ना आणि मऊ होईल, तर त्याच वेळेला ते हिरड्यांवरती चोळलं गेलं पाहिजे. त्याच्या दंत मांसाच्या संदर्भामध्ये तिथे एखादं टोचलंय किंवा रक्त येतंय वगैरे अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजेत. आणि मग हे कुणी नाही करायचं. न आद्यात अजीर्ण वमथु श्वास कास ज्वर अर्दिती तृष्णास्य पाकरुण नेत्र शिरकर्णामयी चतर असं सांगितलेलं आहे. मग कुणी कुणी नाही करायचा. न आद्यात अजीर्ण वमथु, अजीर्ण असताना दंतपवन भक्षण करू नये. मग आता तुम्ही म्हणाल की रात्री उशिरा जेवला असेल आणि सकाळी उठताना रोजच अजीर्ण असतं ना, मग रोजच दात नाही घासायला पाहिजे, मग दात नाही घासता डायरेक्ट बेट्टी घ्यायला पाहिजे, तर असं नाहीये बरं का ते. मग कसं आहे, तर अजीर्ण असताना ह्या पद्धतीनं दंतधावन नाही करायचं. म्हणजे ते 12 अंघोळ घेतलं, चावलं आणि मग त्याच्याने काय होईल, तर उत्क्लेश उत्पन्न होतो ह्याच्यामध्ये, म्हणजे वरती आल्यासारखं वाटेल आणि त्याच्यामुळे काय, अजीर्णामध्ये जर का आपण वेगाचं उदिरण केलं गेलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे व्याधी उत्पन्न होतील. कारण अजीर्ण असताना मग वमन झाल्यासारखा परिणाम त्याच्यामध्ये येईल. आणि म्हणून मग इथे काय करायचं आहे, तर आपण प्रतिसारण करू शकतो. प्रतिसारण म्हणजे पावडर एखाद्या ह्याच गोष्टींची घेऊन त्यांनी दात घासणं या पद्धतीनं करणं. त्याच्यानंतर वमथु, उलटी होत असताना दंतभक्षण म्हणजे दंतपवनाचं भक्षण करू नये. याचं कारण काय, तर ज्या ज्या वेळेला हे दंतपवनाचं भक्षण केलं जातं, हे रस आहेत विशिष्ट, तर त्यावेळेला वेग उत्पन्न होतो उलटीचा, आणि म्हणून उलटी हा व्याधी असताना हे नाही करायला पाहिजे. त्याच्यानंतर श्वास लागलेला असताना, कास असताना, ज्वर असताना, ज्वरार्दित म्हणजे ज्वराने युक्त अशा अर्थाने आहे ते, तर हे असताना नाही करायला पाहिजे. मग आणखीन काय महत्वाचं आहे याच्यामध्ये, तर ज्या वेळेला आपण बघतोय की श्वास लागलेला असताना सुद्धा श्वास वाढण्याची शक्यता त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आणखीन काय, तर याच्यामध्ये श्वास वाढलेला असल्यानंतर श्वास वाढतोय. कास जो आहे ना, तर कासामध्ये सुद्धा खोकला वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर ज्वर असताना नाही करायचं. याचं कारण तेच आहे पुन्हा, की ज्वर जर का असेल तर अजीर्णाची संप्राप्ती शरीरामध्ये आहे आणि अजीर्णामध्ये दंत भक्षण हे काय दंत पवन भक्षण नाही करायचं, म्हणून नाही करायचं. आणि अर्धित व्याधी असताना नाही करायचं. अर्धितामध्ये काय, वाताची गती विकृत आहे आणि म्हणून त्यामध्ये चुळाभरणं वगैरे ह्या गोष्टी शक्य नाहीत. मग ह्या लोकांनी प्रतिसारण करायला हरकत नाही. आणखीन कशामध्ये, तर तृष्ण आणि आस्य पाक, तहान हा व्याधी असताना, मग आता तृष्णा हा व्याधी स्वरूप म्हणून सांगितलेला आहे आणि असं असताना तिथे दंतधावन नाही करायचंय. आस्य पाक, तोंड आलेलं आहे आणि तरी सुद्धा असं असं करत ते करतायत, तर नाही. तर मग तोंड आलेलं आहे ना, तर प्रतिसारण करा. त्याची औषधं वेगळी राहतील. जसं आपण चौव्याधीचा योग वापरतो किंवा यष्टीमध्ये आपण वापरू शकतो, तर ह्या पद्धतीने, किंवा त्रिफळा चूर्ण की जे रोपण आहे, तर अशा पद्धतीच्या वेगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर ऋण नेत्र शिरः कर्णामयी, हृदरोग असताना नाही करायचंय, कारण अजीर्णाशी संबंध आहे म्हणून. नेत्र रोग असताना दंतधावन करू नये, शिररोग असताना दंतधावन करू नये आणि कर्णरोग असताना दंतधावन करू नये. हे ऊर्ध्व जत्रुगत व्याधी असताना दंतधावन करू नये असा इथे अर्थ होतो. सो ऊर्ध्व जत्रुगत व्याधींमध्ये काय आहे, तर कफाचं प्राबल्य आहे आणि उत्क्लेश या ठिकाणी होतोय आणि त्यांचाच व्याधी ज्या वेळेला आहे ना, तर तेव्हा तिथे जर ह्या गोष्टी आपण केल्या तर वेग उत्पन्न झाल्यामुळं कदाचित विकृती त्याच्यामध्ये उत्पन्न होऊ शकते, आजार वाढू शकतो आणि म्हणून ह्या गोष्टींमध्ये दंतधावन करायचं नाहीये. मग ह्याच्यानंतर
शिरकर्णामयी च तत् सौवीरम अंजनम नित्यम हितम अक्ष्णः ततो भजेत, ततः भजेत, त्यानंतर भजन करावं म्हणजे सेवन करावं. या अर्थाने काय सेवन करावं तर सौवीरम अंजनम नित्यम, सौवीरांजन जे आहे त्याचं नित्य सेवन करावं. का तर हितम अक्ष्णो हो असा शब्द आहे त्याच्यामध्ये, कारण ते डोळ्यांना हितकर आहे म्हणून. अक्षण म्हणजे अक्षिणी डोळे, तर डोळ्यांना हितकर आहे म्हणून सौवीरांजन घालावं. डोळे कसे आहेत तर चक्षुः तेजोमयम तस्य विशेषात श्लेष्मतोभयम, जे डोळे आहेत ते तेजाचे आहेत आणि म्हणून विशेषात श्लेष्मतो कपानी भय आहे. डोळे जे सांगितलेले आहेत ते तेजाचे आहेत. म्हणजे काय तर पंचमहाभूत काढायची, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मग त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय काढायची. तर ज्ञानेंद्रिय कुठली आहेत तर त्याच्यामध्ये श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च. श्रोत्र जे आहेत ते कशाचे आहेत आकाशाचे, स्पर्शन वायूचा आहे, चक्षु तेजाचे आहेत, आप महाभूत जे आहे तर त्याच्यातनं जिव्हा उत्पन्न झालेली आहे आणि घ्राण जे आहेत तर ते जे आहे ते पृथ्वी महाभूताचे इंद्रिय आहे. बरोबर. सो ह्या प्रत्येक महाभूताच्या इंद्रियांमध्ये चक्षु हे तेज म्हणजे अग्नि महाभूताचे इंद्रिय आहेत आणि अग्नी आणि पाणी किंवा अग्नी आणि कफ यांचं तर वैर आहेच आहे. बरोबर. आणि तसं असल्यामुळं श्लेष्मा जो आहे ना, कफ जो आहे तो पृथ्वी आणि आपातनं झालेला आहे आणि पृथ्वी जी आहे ती सुद्धा तेजाला नष्ट करणारी आहे. म्हणजे एखादं समजा आपण बघितलं फायर लागलेली असेल तर फायर एक्सटिंग्विशर मध्ये आपण काय काय ठेवलेलं असतं तर माती असते, काही ठिकाणी तुम्ही बघितली असेल वाळू भरून ठेवलेली असते. आणखीन दुसरी गोष्ट असते ना ती म्हणजे पाणी किंवा पाण्याचे बंब येतात. तर फायर एक्सटिंग्विशर जे जे आहेत त्याच्यामध्ये दोन महाभूत महत्वाची की माती आणि दुसरी गोष्ट पाणी. तर हे जे दोन्ही आहेत त्याच्यापासून काय बनलेलं आहे कफ बनलेला आहे, कफदोष बनलेला आहे आणि म्हणून ह्या माती आणि पाण्याचा, आप आणि पृथ्वी या दोन महाभूतांचं चक्षुला भय आहे, कारण चक्षु हा तेजाचा आहे म्हणून. आणि म्हणूनच ह्या तेजाच्या चक्षुंसाठी काय करायला पाहिजे तर त्याच्यामध्ये सौवीर अंजन वापरायला पाहिजे. म्हणजे सौवीर अंजन वापरत असताना ते डोळ्यांमध्ये घातल्यानंतर विशिष्ट पाण्याचा स्राव होऊन जातो आणि म्हणून डोळ्यांची तेज जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने राहतात. आता दिनचर्येमध्ये अंजन नित्य करणं ही गोष्ट एकदमच कमी आहे, आपल्याला तर तशी दिसत नाही फारशी आत्ताच्या काळामध्ये. तर ह्या गोष्टी आपण ना वेगवेगळ्या औषधांच्या मार्फत वगैरे हे पेशंटला सांगायला पाहिजे. बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल की पेशंटला दिनचर्येमध्ये पहिला बसवला की पेशंट बरा होतो लवकर. पण दिनचर्येत बसवायचं म्हणजे काय तर त्याला पहिलं लवकर उठायला सांगायला पाहिजे, त्याच्यानंतर दंतधावनासाठी त्याला औषध द्यायला पाहिजे, मग तिसरी गोष्ट दंतधावन झाल्यानंतर डोळ्यात हे घालण्यासाठी घे बाबा म्हणून त्याला द्यायला पाहिजे. मग इथे अगदी बरं का म्हणजे मध जरी आपण वापरला प्लेन तरी सुद्धा त्याचा परिणाम चांगला आहे. सौवीरांजनाचा तर येईलच हा, परंतु अगदी आत्ताच्या काळामध्ये जे श्रेयस्कर सोपं असं जे आहे ना तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या मधांचा, मध जो आहे ना तोही कषाय रसाचा आहे आणि तो सुद्धा काय करणार आहे कफाचं छेदन करणार आहे आणि म्हणून तिथे मधाचा सुद्धा आपण वापर करू शकतो. तर याप्रमाणे डोळ्यामध्ये घालण्यासाठी सौवीरांजन आलेलं आहे. मग त्याच्यानंतर काय आहे सौवीरम अंजनम नित्यम हितमक्ष्णस्ततो भजे चक्षुस्तेजोमयम तस्य विशेषात श्लेष्मतोभयम योजयेत सप्तरात्रेस्मात श्रावणार्थम रसांजनम. 7 दिवसातून एकदा योजयेत, सप्तरात्रे योजयेत. काय करावं तर श्रावणार्थे, श्रावण होण्यासाठी रसांजनम योजयेत, सप्तरात्रे श्रावणार्थे रसांजनम योजयेत. 7 दिवसातनं एकदा तिथे रसांजन वापरावं. आता रसांजन बनवण्याची कृती होमवर्कसाठी, मग त्याच्यामध्ये रसांजन दारू हळदीचं मुख्यतः असतं. तर मग इथे आपण एक प्रॅक्टिकल सजेशन्स बरं का किंवा प्रॅक्टिकली थोडेसे बदल असं जरी आपण करू शकलो म्हणजे ग्रंथात बदल करायचा असं नाही हा मला म्हणायचं, दिनचर्येमध्ये बदल करायचा की तुम्हाला अंजन झालं 7 दिवसातनं एकदा हे झालं, ह्या गोष्टी जर नाही जमत तर आपण दारू हळद पेशंटला देऊ शकतो, त्याच्या काढाने तू धावन कर हे तर सांगू शकतो ना. तर तसं जर केलं तर डोळ्यांची जी ज्योती, नेत्र ज्योती जी आहे ना ते चांगली राहील. तर त्या दृष्टीने आपल्याला ह्या गोष्टी करता येत असतात.
ततो नावन गंडूष धूम तांबूल भाग भवेत. त्यानंतर काय काय करावं? नावन नामनस्य, गंडूष गुळण्या, धूम धूमपान करावं, तांबूल सेवन तांबूल भाग भाग म्हणजे घेणारा. एवढा वेळ आहे का हो असं तुम्ही मला विचारा. पहाटे उठलं ना तर मिळेल, नाही 8ला उठलं तर एवढा वेळ शक्यच नाहीये. मग त्याच्यानंतर नावन नस्य करावं. आता नस्याची एक गंमत आहे बरं का, की नस्य जे आहे ना ते दिनचर्येमध्ये पण आलेलं आहे आणि पंचकर्मात पण एक महत्वाची गोष्ट म्हणून आलेली आहे. तसं गंडूष धूम या गोष्टी दोन्ही म्हणजे अध्याय वेगळे आलेले आहेत त्याचे, परंतु पंचकर्म म्हणून म्हणजे 5 जी शोधन पंचकर्म आहेत ना तर त्याच्यामध्ये याचा बाकीच्यांचा समावेश नाही. याचं कारण काय? तर नस्य हा जो भाग आहे ना, नाकामधनं स्रोतसांमधनं दोष बाहेर काढण्यासाठी नासा ही गोष्ट जी आहे ती उपयुक्त आहे, बहिर्मुख स्रोतस जे आहे ते उपयुक्त आहे आणि म्हणून नस्य जे आहे ते पंचकर्मात सुद्धा आलंय. मग दिन रोज रोज, दिने दिने, प्रतिदिन असं नस्य जे केलं जातं, प्रतिमर्ष नस्य आपण म्हणतो, त्या पद्धतीची नस्य इथे आपल्याला सांगायची आहेत. मग त्याच्यामध्ये आपण स्त्री रुग्ण असेल तर बलामुचरस नस्य ह्या पद्धतीने सांगू शकतो. एकेरी बला तेलाचं नस्य आपण देऊ शकतो. किंवा पित्ताचा त्रास असणारा किंवा पित्त प्रकृतीचा माणूस असेल तर दाढीमध्ये घृताचं दुर्वाघृताचं नस्य देणं, ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. ह्या गोष्टी आपण तयार करून जर व्यवस्थित बॉटल्स मध्ये भरून दिल्या ना तर पेशंट आरामात त्या गोष्टी करू शकत असतात आणि मग दिनचर्येमध्ये आपल्याला पेशंटला बसवता येत असतात. मग हे नस्य झालं. तर तो नावन, त्यानंतर गंडूष. गंडूष म्हणत असताना असंचारे आणि संचारी मात्रा ह्या दोन मध्ये फरक असतो. गंडूष जी आहे ना तर ती असंचारी मात्रा आणि कवल जी आहे ती संचारी मात्रा. कवलमध्ये ते गडगड आवाज करणं आणि आवाज न करता नुसतं तोंडामध्ये धरून ठेवणं. मग ह्याने काय होणार आहे? तर नुसतं तोंडात धरून ठेवल्यामुळे काय घडतं की संपूर्ण शरीरातली जी स्रोतस आहेत तर त्याच्यातनं पाझर फुटल्यासारखे स्राव यायला लागतात आणि तोंडात तुम्ही एक गोष्ट धरून ठेवा बराच वेळ आणि गिळायचं नाही असं जर सांगितलं ना तर तोंडात असं भरून आल्यासारखा होतो, संपूर्ण लाळ किंवा जे लालास्राव आहे तो. आणि मग हा तयार झालेला लालास्राव जर आपण काढून टाकला आपल्या मुखातून तर शरीरामधल्या कफाचं छेदन व्हायला मदत होईल आणि म्हणून गंडूष. त्यानंतर आता हे काढून टाकलाय आपण स्राव, मग काय करायचं? धूम. कशासाठी? शेष दोष निर्हणार्थ. जो थोडासा कफ अजून शिल्लक राहिलेला असेल तर तो काढून टाकण्याच्या दृष्टीने धूमपान. आणि मग तांबूल म्हणजे विडा खायचा आणि मग त्याच्यानंतर विड्याच्या संदर्भामध्ये वर्णन आलेलं आहे. मग आता इथे आपण बघितलं की सुरुवात कशाने आहे तर लवकर उठायचंय, त्याच्यानंतर कृत शौच विधिस्ततः, त्याच्यानंतर दंत धावन म्हणजे मुख्य जे मुखकुहराचं काय स्टार्टिंग एंड आहे, स्टार्टिंग आहे म्हणजे मूळ आहे, तर तोंडामधनं पहिल्यांदा शुद्धी, त्याच्यानंतर डोळ्यामधनं शुद्धी. मग डोळे का? तर पित्ताचे आहेत म्हणून. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे की डोळे जे आहेत ना ती मज्जाधराकडे आहे, म्हणजे शरीरामध्ये मन जे आहे ना किंवा निर्णय शक्ती जी आहे ती जर चांगली असेल तर व्यवस्थापनाची क्रिया घडते आणि म्हणून निर्णय शक्ती चांगली ठेवण्यासाठी पहिल्यांदा इंद्रिय चांगली पाहिजेत आणि म्हणून इंद्रियाच्या संदर्भामध्ये मज्जाधरा कलेच्या संदर्भामध्ये म्हणून डोळ्यामध्ये औषध टाकणं. मग त्याच्यानंतर इंद्रियाचा दुसरा जाणारा मार्ग जो आहे तो म्हणजे पंचकर्मातलं नस्य किंवा नावन, म्हणून नासाही शिरसोद्वारम आणि म्हणून शिरस्थ सर्व इंद्रियांचं तर्पण करण्याच्या दृष्टीने नस्य. आणि हे झाल्यानंतर नस्य झाल्यानंतर मग जे काही स्राव येते ना ते आपल्याला आता कफाचं छेदन करून काढून टाकायचं, म्हणून मग गंडूष, धूम आणि मग तांबूल सेवन. मग तांबूल काय करायचं तर तो नावन गंडूष धूम तांबूल भाग भवे. तांबूलम क्षत पित्तास्र वृक्षोत्कुपित चक्षुषाम विषमूर्छा मदार्थानाम अपथ्यम शोषिणामपि. तांबूलम अपथ्यम अस्ति. तांबूल हे उपथ्यकर आहे. कुणाकुणाला? तिथे तांबूलम क्षत म्हणजे ज्याला क्षत म्हणजे उरक्षत म्हणजे छातीमध्ये ज्याला कॅव्हिटेशन झालेलं आहे तर अशा ठिकाणी जे आहे ना तर त्याला तांबूल नाही घ्यायचंय. पित्तास्त्र म्हणजे रक्तपित्त, शरीरामध्ये रक्तपित्ताच्या संप्राप्त असताना तांबूल खायचा नाहीये. वृक्षोत कुपित चक्षुषाम, वृक्षता ज्याच्या शरीरामध्ये आहे तांबूल घ्यायचा नाहीये. कुपित
जो चिडलेला आहे त्याने तांदूळ खायचा नाहीये. आणि चक्षुषाम डोळ्यांचे व्याधी असं नाहीये. विष आणि मदार्थ ज्यांनी विष सेवन केलेले आहे त्यांनी तांदूळ नाही खायचा. मूर्छे मद म्हणजे मदवेगाच्या अवस्था सांगितल्या त्या ह्याच्यामध्ये सुद्धा तांबूल खायचा नाही. आणि अपथ्य त्यांनी तांबूल खायचा. आतापर्यंत निषेध कुठेच सांगितलं नाही त्यांनी की दंतधावनाच्या बाबतीत सांगितलं की नादाड जीर्ण वमथो श्वास कास ज्वरादिती वगैरे. आणि मग त्याच्या रसांजन वापरा, नावन द्या, गंडूश द्या, हे करा. मग तांबूलाला मात्र त्यांनी बऱ्यापैकी जास्त प्रमाणामध्ये नाही काही करायचं आहे. म्हणजे कोणाला तांबूल योग्य नाही त्या गोष्टी सांगितल्या. तर म्हणजे जर का ह्या गोष्टी बघितलं तर इथे रक्त आणि त्यामध्ये तांबूल सेवन करायचं नाही आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे तांबूल सेवन जे आहे ते किंवा शोषण म्हणजे राजमा किंवा रक्तपित्त संबंधाला, मूर्छा पित्ताशी संबंध, मदन पित्ताशी संबंधाला, सो विकृत पित्त असताना तांबूल सेवन करायचं नाहीये. मग त्यानंतर अभ्रम आचरेत नित्यम स जरा श्रमवातः दृष्टिप्रसाद पुष्ट्यायु स्वप्न सुख दार्ढ्यकृत. अभ्यंगम आचरेत नित्यम, नित्यम अभ्यंगम आचरेत, नित्य अंग करावं. पुन्हा एक दिनचर्येचा भाग बर का. ते काय करतं, जरा वातः, जरा म्हणजे काय, म्हातारपण दूर ठेवतं, श्रम दूर करतं, वात दूर करतं. आणि काय करतं तर दृष्टी प्रसाद डोळ्यांची ज्योती, नेत्र ज्योती आपण म्हणतो ती चांगली ठेवतं, डोळे तीक्ष्ण चांगले ठेवतं. पुष्टी ही आयुः आयुष्याची पुष्टी करतं. आणि काय स्वप्न सुखत्व, स्वप्न म्हणजे झोप चांगली येते बरं का अभ्यंगाने. आत्ता जर उठलाय आणि लगेच झोपेचा काय संबंध आहे, तर सकाळी तर रात्री झोप चांगली येईल असाही त्याचा अर्थ आहे. तर सुप्तत्व म्हणजे काय, तर त्वचा, त्वचाचं त्व म्हणजे त्वचा दाढ्य आणण्यामध्ये, तर त्वचेचं दाढ्य असा एक अर्थ घेतला जातो. आणखीन एक गोष्ट आहे की कशाचं दाढ्य, तर शरीराचं दाढ्य सुद्धा त्यांनी मेंटेन होतं. आता त्वचेचं दाढ्य म्हणजे काय, तर लूज पडलेली त्वचा असते, समजा मसाज वगैरे केला तर त्यांनी ते चांगलं होईल वगैरे, ह्या गोष्टी तर बरोबर आहेत. पण त्याच्या बरोबरीनं दाढ्य ही जी महत्वाची गोष्ट आहे ना, ती कशाच्या संदर्भात बोलली जाते, तर अस्थिधातूच्या संदर्भात बोलली जाते. धारणात धातवामध्ये सगळ्यात महत्वाचं धारण जे आहे ना, त्यात अस्थिचं धारण हे जास्त महत्वाचं काम आहे. जे वेगवेगळी तर तो धारण पूर्ण आहे असं म्हटलेलं आहे. तर अस्थिचं धारण हे काम आहे. आणि शरीराचं दाढ्य हे शरीराच्या अस्थींवरती अवलंबून आहे. आणि म्हणून शरीराची हाडं बळकट करण्याचं काम जे ते अभ्यंग करतं. मग आता इथे आपण बघूया की अभ्यंगम आचरित नित्यम स जरा श्रमवातः असं म्हटलेलं आहे. तर मग ह्याच्यामध्ये अभ्यंग देत असताना आपण पेशंटच्या दृष्टीने विचार करूया. तर त्याच्यामध्ये जरा फक्त दूर ठेवायची आहे म्हणून जर अभ्यंग करायचा आहे तर धान्वंतर तेल किंवा बल्ला तेलासारखं काम उत्तम करेल. श्रम आहे तर मग त्याच्यामध्ये यष्टीमधू तेलाचा उपयोग जास्ती चांगला होईल. त्याच्यानंतर वातशमन आहे तर मग तिथे दशमूळ तेल, दशमूळ माश तेल याचा उपयोग जास्त चांगला होईल. त्याच्यानंतर दृष्टीप्रसाद असं म्हटलंय. तर दृष्टीप्रसाद म्हणजे डोळ्यांच्यासाठी ट्रीटमेंट चाललेली आहे आणि पेशंट आपल्याकडे येतोय, तर त्याला दिनचर्येच्या संदर्भात अभ्यंग देत असताना आपण काय वापरायला पाहिजे. मग तिथे आपण शक्यतो काय कारणाने दृष्टीची विकृती झालेली आहे हे बघायला पाहिजे. आता आपण बघितलं की मज्जेचा आणि दृष्टसंबंध असतो आणि मज्जाधरा तीच पित्तधरा कला. त्याच्यामुळं शरीरामध्ये ज्या ज्या गोष्टी गृहीतल्या आलेल्या आहेत ना, तर त्याच्या तेलांसारखे श्रीबिल्व तेल वगैरे जे आलेलं आहे तर ते अभ्यंगाला वापरलं तर दृष्टी चांगली होते. किंवा डायबेटिक रेटॅनोपॅथी वगैरे असे पेशंट असतील तर तिथे प्रमेह मिहिर तेलांनी जर का अभ्यंग दिलं तर त्याचा परिणाम चांगला दिसेल. तर ह्याप्रमाणे कारण काय आहे ते बघून दृष्टी प्रसादासाठी वेगवेगळी आपण औषधं वापरू शकतो. त्याच्यानंतर पुष्टी आयुः आयुष्याची पुष्टी करण्यासाठी हे अभ्यंग कारणीभूत आहे. आणि काय स्वप्न झोप चांगली आणण्यासाठी हे अभ्यंग कारणीभूत आहे. एकतर स्पर्श चिकित्सा होते संपूर्ण शरीरामध्ये. ज्या वेळेला आपण करणार तर आपण अभ्यंग जे आहे ते त्वचेच्या आश्रयाने करतो आणि त्वचा ही स्पर्शनेंद्रिय आहे जी की वाताचं स्थान आहे. आणि वाताचं शमन करण्यासाठी स्नेहन हे सांगितलेलं आहे. तर
अभ्यंगातून हे स्नेहन घडणार आहे. त्याच्यामुळे काय होत आहे तर विशेष जे आहे तर वाताचं शमन होत आहे. आणि तर निद्रा जे येणार आहे एन्झायटीचे पेशंट यांच्यामध्ये अभ्यंग करणं ही एक मोठी चांगली चिकित्सा असू शकते. त्याच्यानंतर सुखत्व म्हणजे त्वचा चांगली करण्यासाठी सुद्धा अभ्यंगाचं महत्व आहे. त्वचा चांगली करण्यासाठी महत्व आहे असं म्हणत असताना वेगवेगळे जे त्वचारोग आहे त्याचा संबंध वेळेला काय व्हायला पाहिजे तर हे त्वचारोग दूर करण्यासाठी अनेक तेल आलेली आहेत वेगवेगळी, तर ती आपण याच्या ठिकाणी वापरू शकत असतो. आणि दाढ्यकृत असं म्हणत असताना ज्या वेळेला शरीराचं दृढता आपल्याला मेंटेन करायची आहे तर अस्थिकडे गामित्व असणारी तेल आपल्याला इथे वापरायला पाहिजेत. मग कोणकोणती तेल याच्या ठिकाणी वापरू शकतो तर आहे दाढ आहे तर मग लाक्षादी तेल किंवा चंदनबला लाक्षादी तेल किंवा धान्वंतर तेल ह्या सगळ्या गोष्टींचा आपण उपयोग जो आहे ना तो ह्याच्या संदर्भात करू शकतो. मलेशिया किंवा ऑस्टिओपोरोसिस जो आहे तर तो ह्या पद्धतीने चंदनबला लाक्षादी तेल धान्वंतर तेल ह्या गोष्टी वापरून आपण करू शकतो. सो एकच अभ्यंग परंतु ते खूप वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतं आणि म्हणून अभ्यंग जे आहे ना तेही तेवढंच महत्वाचं राहतं. मग अभ्यंग कोणी नाही करायचे वर्जोभ्यंग कफग्रस्त संशुद्ध जीर्णिभिः लाघवं कर्म सामर्थ्यं दीप्तोर्निर्मेदसक्षयः विभक्तघनगात्रत्वं व्यायामात उपजायते. वर्जो अभ्यंगः कफग्रस्त जे कफ आहे म्हणजेच काय तर ज्या वेळेला हे कफाचे व्याधी झालेले लोक आहेत तर त्यांच्यामध्ये अभ्यंग नाही करायचंय. कृत संशुद्धी ज्यांची केलेली आहे, संशुद्धी म्हणजे पंचकर्म शुद्धी ज्यांची केलेली आहे त्यांना अभ्यंग वर्ज्य आहे. आणि अजीर्ण असताना अभ्यंग वर्ज्य आहे. मग आता अजीर्ण असताना अभ्यंग वर्ज्य आहे असं म्हणत असताना गृहिणीमध्ये स्नेहासाठी वेगवेगळी तेलं देतात. मग गृहिणीमध्ये अभ्यंग वर्ज्य असायलाच पाहिजे ना, कारण की तिथे गृहिणी जर चांगलं काम करत नाही तर अजीर्णाची स्टेटस कायम राहणार आहे. तर इथे अजीर्ण असं म्हणत असताना जे पहिलं कफाजीर्ण आहे ना तर त्याचा संबंध इथे जास्त लागतो. आणि जर संप्राप्ती धातुगत तत्व ह्या गोष्टी असतील तर ते आपण अभ्यंग करू शकतो. फक्त अभ्यंग कफव्याधी असताना नाही करायचे, कारण की ते जे काही आपण तेल वापरणार आहे तर त्यातला जो क्लेद आहे ना तर त्यांनी हे कफ वाढण्याची शक्यता आहे. म्हणून अभ्यंग केल्यामुळं कफाचे व्याधी जे आहेत ते वाढण्याची शक्यता आहे. आणि शोधन झाल्यानंतर जर अभ्यंग केलं तर तिथे ते काय म्हणतो क्रमविरुद्ध राहील. आधी स्नेहन करायचंय, स्वेदन करायचंय आणि मग शोधन करायचंय आणि शोधन झाल्यानंतर संसर्जन क्रम सांभाळायचा तर ते क्रमविरुद्ध होईल. आणि म्हणून संशोधन जे आहे तर ते झाल्याच्या नंतर पुन्हा अभ्यंग लगेचच करायचा नाही आहे. आता ह्याच्यानंतर येतात ना तर ते व्यायामाचे श्लोक आहेत. लाघवं कर्म सामर्थ्यं दीप्तोर्निर्मेदसक्षयः विभक्त घनगात्रत्वं व्यायामात उपजायते. व्यायामाने होत घनगात्रत्वं व्यायामात उपजायते. व्यायामात विभक्त घनगात्रत्वं उपजायते. आणखीन काय होतं व्यायामात लाघवं कर्म सामर्थ्यं दीप्तो अग्निः मेदसक्षयः विभक्त घनगात्रत्वं उपजायते. या व्यायामाने एवढ्या गोष्टी होतात. तर व्यायामामुळे काय होतं तर लाघव शरीर हलकं होतं. हलकं होतं म्हणजे नुसतंच लगेच वजन कमी होतं असा अर्थ नाही बरं का. तुम्ही उठल्या स्वतःच्या शरीराच्या स्टेटसकडे बघा आणि व्यायाम करायला लागा बरं का लगेच. आणि स्ट्रेचिंग बेंडिंग वगैरे गोष्टी काही लगेचच्या लगेच जमत नाही उठल्या. परंतु मनप्रवृत्ती झाल्यानंतर व्यायाम करा तर व्यवस्थित पद्धतीनं बेंडिंग करता येतं. की ज्या वेळेला पश्चिमोत्तानासनासाठी आपल्या हातांचा स्पर्श आपल्या पायाच्या अंगठ्यांना होत नसतो, परंतु तो सावकाश पद्धतीनं आणि रेग्युलर जर करायला लागलं तर हळूहळू या गोष्टी घडायला लागतात. आणि म्हणून लघुत्व शरीराला येतं, हलकेपणा प्राप्त होतो. आणि मग त्याच्यानंतरची स्टेप म्हणून जी आहे ना तर ती जी आहे ती शरीराचं वजन प्राकृत राहणं किंवा लघु राहणं या अर्थाने आहे. त्याच्यानंतर कर्म सामर्थ्य, कर्म करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. कर्म सामर्थ्य कशा अर्थाने तर मस्क्युलर कपॅसिटी वाढते या अर्थाने. आणखीन काही गोष्ट महत्वाची आहे तर
कर्म सामर्थ्य म्हणजे आता मगाशी मी म्हटलं की पहिल्यांदा उठल्या उठल्या जर का आपण अंगठ्यांना हात लावायला गेलो पाय पसरून पश्चिमोत्तानासनासारखं तर नाही लागत. परंतु नित्य जर केलं ना तर आपल्या शरीराची स्थिती अशी होते की आपले मसल्स असे तयार होतात, आपले बोन्स असे तयार होतात की ते कर्म सामर्थ्य आपल्याला मिळतं किंवा ती गोष्ट आपल्याला करता येऊ शकते. म्हणजे शारीरिक लेवलवरती शरीर जे आहे ते बेंड होणं किंवा ताकद वाढणं किंवा त्याची कपॅसिटी वाढणं ह्या गोष्टी होतात आणि म्हणून कर्मसामर्थ्य. आणखीन एक महत्वाची गोष्ट, व्यायाम केल्यानंतर कर्मसामर्थ्य जे मिळतं ना तर ते मनाचं सुद्धा कर्मसामर्थ्य बरं का. म्हणजे काय तर लाघव जो आहे ना तो सुद्धा मनाचा पण. कधी कधी बघा तुम्ही श्रीखंडपुरीचं जेवण घ्यायचं रविवारी वगैरे मस्तपैकी सकाळी आणि झोपायचं आणि 4:15 वगैरे उठायचं. उठल्यानंतर शरीराला मनाला इतका आळस आलेला असतो ना की काही करायची इच्छा नसते. म्हणजे काम भरपूर असतं ना समोर समजा पण तरी सुद्धा इच्छा राहत नाही किंवा ते सामर्थ्यही नसतं. करायला बसलो बळच ना तरी सुद्धा उरकत नाही काम. मग हे कर्म सामर्थ्य हे कशाने येतं तर व्यायामाने येतं. काय येतं मनाचं सामर्थ्य म्हणजे मनामध्ये सुद्धा हलकेपणा येणं किंवा उत्साह येणं ह्या गोष्टी का घडतात तर व्यायाम केल्यामुळे मॉडर्न सायन्स प्रमाणे तुम्हाला माहिती असेल की पॉझिटिव्ह हार्मोन्स त्याचं सिक्रेशन होत असतं. तर कोणीतरी पॅट केल्यानंतर पॉझिटिव्ह हार्मोनचं सिक्रेशन होत असतं, त्याच्यानंतर व्यायाम केल्यानंतर पॉझिटिव्ह हार्मोनचं सिक्रेशन होत असतं. तर त्या पद्धतीने उत्साह वाढतो मनाचा आणि शरीराचा आणि म्हणून व्यायाम करणे ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. जर नित्य व्यायाम करत असेल ना तर कंटाळा हा शब्द जो आहे ना तो डिक्शनरीतनं गायब व्हायला लागतो आपल्या हळूहळू बरं का. आणि श्लोक चांगले पाठ व्हायला लागतात, वाचन व्हायला लागतं, प्रॅक्टिस होऊन आल्यानंतर सुद्धा वाचायचा उत्साह राहतो. हे का होतं तर व्यायाम म्हणून. आपण काय करतो की बऱ्याच वेळेला कामाच्या गडबडीमध्ये व्यायामाला दुय्यम स्थान दिलं जातं आणि मग राहू देत नको असं म्हणून आज पाहुण्यात ना आज व्यायाम नाही, आज काहीतरी मग कारणच शोधत बसतो आपण. मग असं केल्यामुळे जर नित्य व्यायाम नाही केला तर मग शरीर सुद्धा जड व्हायला लागतं, हलकेपणा येत नाही आणि मनाला सुद्धा तेवढा उत्साह राहत नाही, उभारी राहत नाही आणि म्हणून मग आपली कामं उरकत नाहीत. तर हे उरकणं किंवा कामं छानपैकी मॅनेज करणं किंवा तेवढ्याच वेळामध्ये ती कामं करणं तर हे जे आहे ना तर हे महत्वाचं कसं राहतं तर कर्म सामर्थ्य ही गोष्ट प्राप्त होते व्यायामामुळे आणि म्हणून नित्य व्यायामाला महत्व आहे. त्याच्यानंतर अग्निदीप्ती, अग्नी जो आहे तो दीप्त होतो, दीप्त म्हणजे छान फुललेला असा होतो. तर व्यायामामुळं काय होतं तर जो वायू आहे ना तर त्याची कोष्ठ शाखा गती बदलते. व्यायामात उष्मणस तैक्ष्णात अहिताचरणादपि बरोबर. तर तसंच वायुश्च निग्रहात असं आहे. सो कोष्ठ शाखा गती बदलल्यामुळे काय व्हायला लागतं जो वायू आहे ना तर तो समान जो आहे तो मापन करायला लागतो अग्नीचं आणि अग्नीचं मापन झाल्यानंतरमुळं अग्निदीप्ती ही गोष्ट घडते. त्याच्यानंतर मेदचा क्षय, हा मेद जो आहे तो कसा आहे तर कफ आणि पृथ्वी आणि आत्महाभूतापासून तयार झालेला कफ थलथलीत असा मेद आहे. तर ह्याचा क्षय व्हायला लागतो, वजन म्हणजे फॅट जे आपण म्हणतो तर ते गोष्ट कमी व्हायला लागते. आणि हे कमी झाल्यामुळे काय होतं विभक्त घन गात्रत्व म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ना म्हणजे बऱ्याच वेळेला चेहरा मान आणि शरीर हे सगळं एकमेकांना चिकटल्यासारखं असं एकत्र झालेलं असतं. इतक्या गोष्टी असतात तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना तर तसं नाही होत. विभक्त घन गात्रत्व, गात्रत्व विभक्त गात्रत्व आणि घन गात्रत्व म्हणजे काय तर निबिडता प्राप्त होते प्रत्येक मसलला आणि विभक्तत्व म्हणजे प्रत्येक मसल सुद्धा इव्हन व्यवस्थित दिसायला लागतो. सिक्स पॅक्स वगैरे म्हणतो ना ते ऍक्च्युअली आपल्या ह्याच्यामध्ये येत नाही, परंतु विभक्त आणि विभक्तता आणि घनता या दोन गोष्टी शरीराला प्राप्त व्हायला लागतात, गात्रांना प्राप्त व्हायला लागतात. आणि हे कशामुळे घडतं तर व्यायामात उपजायते, व्यायामामुळे ह्या गोष्टी घडतात. वातपित्तामयी बाल हृतो जीर्णी च तंतेचे अर्धशक्ता निषेव्यस्तु बलिविस्निग्ध भोजभिः शीतकाले वसंतेच मंदमेव ततोदा तं कृत्वान सुखम देहम मर्दयेच्च समंततः. कुणी कुणी नाही करावा व्यायाम इथपर्यंत बघूया. लगेच आपण शोधतो ना अरे आपण ह्याच्यात नाही ना बसत येस मग त्याच्यामुळे आपल्याला सूट आहे. वातपित्तामयी, वातपित्त रोग जर असतील तर व्यायाम करू नये, कारण व्यायामाने कफ कमी होतोय आणि वातपित्त वाढतात आणि म्हणून वातपित्ताचेच रोग असतील तर व्यायाम करू नये. बाल, लहान बाळ असतील, बाळ म्हणजे 16व्या वर्षापर्यंत बरं का, 16 वर्षात बाल हा या अर्थाने, तर त्यांनी व्यायाम करू नये. वृद्धांनी व्यायाम करू नये 80 वर्षाच्या नंतर.
16 ते 80 ह्या वयामध्ये व्यायाम करावा. अजीर्ण असताना व्यायाम करू नये. का तर आम्हाताचा मोठा हेतू आहे तो, आणि म्हणून वात पित्तामयी बाल वृद्धो अजीर्णी चतन त्यजे अर्धशक्त्या निषेव्यस्तु बलिभिः स्निग्ध भोजिभिः. ही ओळ आपण उद्या बघूया. सो शंका काही असेल तर त्या आज आपण घेऊया. स्टॉप शेअर. तुम्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता शंका, सो दॅट आपल्याला शंकांचं उत्तर देता येईल. ओके. ऑलरेडी लिहिलेले आहे तिकडे. डोळ्यांना जेव्हा उजेड सहन होत नाही आणि काही पेशंट्स मध्ये डोळ्यांना जास्त उजेड लागतो, तेव्हा कशी औषधे अंजनासाठी वापरावीत? चष्माचा नंबर असेल आणि चष्म्याचा नंबर नसेल असा त्रास जाणवतो. कसं आहे ना की बऱ्याच वेळेला ही गोष्ट बरोबर आहे की काही लोकांना खूप जास्त प्रमाणामध्ये हे असावं, काय आपण म्हणतो, उजेड असावा असं वाटत असतं, आणि काही लोकांना अजिबातच उजेड जो आहे तो सहन होत नसतो. तर असं ज्या वेळेला होतं ना, तर त्यावेळेला काय औषधं वापरावीत असं विचारलेलं आहे. तर उजेडाचा प्रमाण जे आहे ते बघण्याच्यासाठी महत्वाचं आहेच आहे, परंतु उजेड कोणत्या दिशेने येतोय ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. सर्वसाधारणतः उजव्या बाजूने किंवा पाठीमागून असा उजेड असायला पाहिजे. आपण जर का खिडकीकडे तोंड करून बसलो ना, तर आपल्या ज्या गोष्टीवरती वाचतोय त्याच्यावरती त्याचा उजेड पडत नाही, की आपल्या डोळ्यांमध्ये तो प्रकाश जात असतो, आणि तसं होत असल्यामुळे डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या व्हायला होतात, त्या उजेडामुळे छोट्या होतात आणि वाचायला त्रास होतो. सो उजेडाची दिशा कोणती ना ही गोष्ट आपल्याला बघायला पाहिजे. आणि जर का असं जाणवत असेल की नाही हे इल्युमिनेशन जास्तच करायला पाहिजे किंवा मोबाईल बघताना आजकाल त्रास होतोय असं जर असेल, तर कदाचित ते वय जे आहे ना ते 40च्या दरम्यान असू शकतं, आणि तसं असल्यामुळं प्रेस बायोपिया सारखी संप्राप्ती त्याच्यामध्ये असते. मग इथे औषधं काय काय द्यायची हेही सांगते की इथे फक्त अंजनच नाही तर बाकीच्या इतरही गोष्टी वापरायला हव्यात. आणि डोळ्यांना उजेड सहन न होणं ही गोष्ट सर्वसाधारणतः जे पित्त जे व्याधी आहेत ना तर त्यांच्यामध्ये घडते. जर डोळ्यांना उजेड सहन होत नसेल तर त्याच्यामध्ये आपण प्राकृत पित्तजग्रहणी सूतशेखर या गोष्टी वापरू शकतो. त्याच्यामध्ये रात्री झोपताना निशोत्तर तांदळीसारखं औषध द्यावं की जे विषघ्न पण आहे, त्याच्यामुळे मज्जा विकृती जर असेल तर ते दूर व्हायला मदत होते. ज्याला आपण हे म्हणतो नर्वस स्टिम्युलेशन खूप जास्त प्रमाणामध्ये असणं, तर ती गोष्ट त्याच्यामधनं करेक्ट व्हायला मदत होत असते. त्याच्यानंतर माथ्यावरती घालण्यासाठी पंचेंद्रिय वर्धन तेल हे एक वापरावं. त्याच्यानंतर तळपायाने लावण्यासाठी नागकेशर आणि एरंडेल ह्या जर गोष्टी लावल्या ना तर तळपायाच्या 2 शिरा डोळ्यांपर्यंत गेलेल्या आहेत असं योगशास्त्रानुसार सांगितलं जातं. आणि त्याच्यामुळे तळपायाला जर का योग्य पद्धतीने मसाज केला गेला ना तर त्याचा परिणाम स्वरूप डोळ्यांची ज्योती किंवा तेज चांगलं व्हायला मदत होत असते. नागकेशर जे आहे ना तर ते उष्ण असल्यामुळे ते नेत्र म्हणून सुद्धा काम करत असतं, आणि एरंड स्नेह प्लस नागकेशर असा अनुभूती योग बऱ्याच वेळेला वापरला जातो, तर त्याचाही परिणाम चांगला येतो. डोळ्यांना समजा प्रकाश सहन होत नाहीये ह्या गोष्टींच्या संदर्भामध्ये आपण बघितलं, आणि जर का जास्त उजेड हवाय असं जर का होत असेल आणि डोळे अदरवाईज चोळून फोकसिंग होत नाहीये असं जर असेल ना तर त्याच्यामध्ये विशेषत्वाने विकृत कफाचा संबंध जास्ती राहतो. आणि त्याच्यामुळे जे हे सांगितलेली आहेत की अंजनं वेगवेगळी जी सांगितलेली आहेत ना तर ती त्याच्यामध्ये वापरायला पाहिजेत. अंजनं वापरल्यामुळे काय होतं की कफाचं स्रावण होतं, आणि त्याच्यामुळे त्याचं परिणाम स्वरूप जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की डोळ्यांची ज्योती वाढलेली आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट बृहत्वासकाधिक कषाय किंवा सप्तामृत लोह याचाही परिणाम ह्याच्यामध्ये खूप चांगला दिसतो. सो ह्या पद्धतीनं डोळ्यांच्या वरती आपण औषधं जर वापरली ना तर आपल्याला दृष्टी चांगली राहणं ही गोष्ट घडत असते. आणखीन एक महत्वाची गोष्ट मला ह्याच्यामध्ये सांगायची की आपण दुसऱ्या अध्यायाच्या अनुषंगातनं बघतोय म्हणून की त्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला आपण असं बघतोय की पुढच्या अध्यायांमध्ये आलंय की अधोवातस्य रोधेन गुलमोद आवर्त रुक्लमाहा वातमूत्र शकृत संघ दृष्ट्याग्नी अग्निवध हृदगदाहा.
तर अधोवाताचा रोध केल्यामुळं अग्निवध असा म्हणून शब्द आलाय ना, दृष्टीवध असाही शब्द आलेला आहे. सो इथे वाताच्या गतीच्या संदर्भामध्ये अवरोध तर कुठे होत नाहीये ना, म्हणजे अपानाची गती अवरुद्ध करणं अशी गोष्ट घडत नाहीये ना, तर ही बाब सुद्धा बघणं गरजेचं आहे. तसं जर असेल तर मग त्याप्रमाणे उदावरताची जी चिकित्सा सांगितलेली आहे त्याच्यातली औषधं पण उपयोगी पडते. ओके, एक्सरसाइज आणि शौचचा सिक्वेन्स जर चुकला तर चालतो का? आणि स्वप्न अरिष्ट मध्ये अभ्यंग आलं आहे. स्वप्नारिष्ट शौचला सिक्वेन्स चुकला तर चालतो का असं विचारलं. तर एकतर पहाटे उठल्यानंतर जर आता म्हटल्याप्रमाणे जर बाहेरच्या गारव्यामध्ये हवेमध्ये जर गेलो ना आपण चांगलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला जाणवतं की ह्याच्यामध्ये वेग उत्पन्न चांगल्या पद्धतीने होतात आणि मग वेग आल्यानंतर वेगाचं निवारण झाल्यानंतर मग शौचविधी झाल्यानंतर मग व्यायाम करावा. परंतु एखाद्या दिवशी असं असेल की शौचचा वेगच आलेला नाहीये, तर मग व्यायाम करायचा का नाही करायचा? तर व्यायाम तिथे करू शकतो. जशी काही योगासनं आहेत की ज्याच्यामध्ये आपण वज्रासनात बसतो, तर वज्रासनात बसल्यानंतर सुद्धा वेग प्राप्त होतो अशी ही गोष्ट घडते. मग तिथे आता मी व्यायाम करतोय तर मी व्यायाम पूर्ण करेन आणि मग शौचाला जाईल असं जर म्हटलं तर ते मात्र चुकीचं आहे. शौचाच्या वेळेला समजा तुम्ही असं न करत असताना जर वज्रासनात बसल्यानंतर वेग आला तर जाऊन शौच विसर्जन करून मग त्याच्यानंतर पुढचे व्यायाम ह्या पद्धतीने आपण करू शकत असतो. सो काहीही झालं तरी सुद्धा मलाचा अवरोध किंवा उदिरणी ह्या दोन गोष्टी करायच्या नाहीये. ओके, पोस्ट कोविड पेशंट आफ्टर 1 month डन सर्वांग स्नेह विथ तिळ तेल अँड नाडी स्वेट, but that day she has feeling of restlessness and this is because of the स्नेहस्वेदन. इज दिस बिकॉज ऑफ द स्नेहस्वेदन? हा, आता कसं आहे ना, पोस्ट कोविड पेशंट जे बघितले जातात तर त्याच्यामध्ये ज्वराची संप्राप्ती आहे, पोटाची संप्राप्ती आहे, पोटं बिघडलेली आहेत लोकांची आणि तसं नंतर त्याचा प्राणवाहावरती सुद्धा परिणाम येतो आणि म्हणून आपल्याला दिसतं की चेस्ट कंजेशन वगैरे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये 1 महिना झालाय आणि म्हणून लगेच जर का स्नेहस्वेदन करायला गेला तर स्नेहन जर का करायचंच असेल ना तर मग त्याच्यामध्ये ज्वरातली तेलं वापरायला पाहिजेत. जसं किरातादी तेल वगैरे आलेले, नक्की तिळतेल. तिळतेल जे आहे ना, नुसतं तेल तुम्ही बाजारात आणणार, कोमट करणार आणि लावणार असं जर का केलं गेलं ना तर त्याच्यामध्ये जे दोष आलेले असतात, क्लेदादी दोष, तर त्याचा परिणाम येतो आणि म्हणून रेस्टलेसनेस येतं. मग इथे निदान मूर्छित तेल असायला पाहिजे. जी तैल मूर्छना कल्पना सांगितली ना तर ती असायला पाहिजे. मग मूर्छित तेल वापरलं तर एक वेळ ठीक आहे, किंवा मग त्याच्यानंतर सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे ज्वरातली तेल वापरायची अशी गोष्ट आपण करू शकतो. पण हे करत असताना पुन्हा बघायला पाहिजे की कोविडमध्ये त्याला कुठेपर्यंत काय काय गोष्टी झालेल्या होत्या, की न्यूमोनिक चेंजेस असतील तर हे स्नेहन वगैरे नाही सांगितले, कफ व्याधींमध्ये स्नेहन वर्ज्य सांगितलेलं आहे आणि म्हणून तसं नाही सांगितलं. प्रतिष्ठा आहे, कास आहे, तर ह्या गोष्टींमध्ये अभ्यंग करत असताना विचार करून करायला पाहिजे आणि म्हणून स्नेहन स्वेदन करत असताना प्रत्येक वेळेला आपण सिलेक्शन कोणतं करतोय त्याचं ते सुद्धा तेवढंच महत्वाचं राहील. रोज रोज दातातून रक्त येत असेल, हिरडे सुजत असतील तर काय करावे? दातातून रक्त येणं आणि हिरड्या सुजणं ह्या दोन गोष्टी आहेत ना, तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे की इथे ओरल हायजीन एकतर मेंटेन होत नाहीये आणि ओरल किंवा मुख जे आहे ना तर तो अन्नगुळ स्रोतसाचा आरसा आहे असं म्हटलं जातं. याचाच अर्थ काय की अन्नगुळ स्रोतसातलं पचन चांगलं नाहीये आणि पचन चांगलं नसल्यामुळं इकडे याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की तोंडाच्या हिरड्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सूज आहे किंवा रक्त येत आहे. मग रक्त वगैरे येते किंवा हिरड्या सुजलेल्या असतील ना तर तिथे दंत पवन भक्षण ही जी गोष्ट आता आपण वाचली तर त्या पद्धतीने ते नाही करायचंय. मग काय करायला पाहिजे तर प्रतिसारण या अर्थाने आपण करू शकतो. याच्यामध्ये एक उत्तम गोष्ट अशी आहे की चव्यादी म्हणून जो योग आलेला आहे ना तो प्रतिसारणार्थ वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर हिरड्यांची सूज कमी होण्याच्या दृष्टीने गोक्षुरादीचा एक सुंदर उपयोग त्याच्यामध्ये दिसतो आणि जे काही स्राव असतात ना तर ते त्याच्यातनं निघून जातात. सो त्याच्यामध्ये एक आहे. त्याच्यानंतर एक लाळ सुधारण्याचं औषध म्हणून एक आहे बघा, दारू हळद वगैरे आहे, तर त्याचा एक परिणाम चांगला येतो. मग हे हिरड्या किंवा दात सारखे खराब का होतात तर त्यांच्या भोवती असणारी जी सततची जी लाळ आहे ना ती जर खराब असेल तर मग त्याच्यामध्ये असं दिसतं की आपल्याला पुन्हा पुन्हा या गोष्टी घडतात किंवा त्याच्यामध्ये लाळ विकृत झाल्यामुळे दात विकृत होतात किंवा लाळ विकृत झाल्यामुळे हिरड्या विकृत होतात आणि म्हणून लाळ सुधारणारी औषधं त्याच्यामध्ये वापरायला हवीत.
आणखीन महत्वाची गोष्ट, पोटामध्ये वापरत असताना आमकाढा, त्याच्यानंतर पाचन करण्याच्या दृष्टीने अग्नितुंडी किंवा चित्रकादी वटी वगैरे अशाही गोष्टी द्यायला पाहिजेत. तोंडात आजार आहे म्हणून फक्त तोंडावरती कॉन्सन्ट्रेट करायचं असं नाही करायला पाहिजे. तर अन्न व स्रोतसावरची औषधं वापरली गेली पाहिजेत. मूळ आजार काय आहे हे पण पाहिलं पाहिजे. हिरड्या ज्या आहेत ना, आता प्रश्न विचारला म्हणून तुम्ही विचारलाय तुलसी, होमवर्क सगळ्यांना आहे बरं का, परंतु की हिरड्या ज्या आहेत ना तर त्याचं गर्भशरीर काय आहे हे बघायचं आणि त्याच्यानुसार त्याचे दोष काढायचे आणि त्याच्यानुसार मग ती औषधं आपण वापरू शकतो. तर गर्भशरीर हिरड्यांचं काय आलेलं आहे तर हे वाचून ठेवायचं. तर ह्या पद्धतीने जर का केलं ना तर मग पुन्हा पुन्हा दातातनं रक्त येणं, हिरड्यांना सूज येणं ह्या गोष्टी घडणार नाही. दात कसे आलेले आहेत बाहेर म्हणजे वेडे वाकडे जर असतील ना तरी एकावर एक आल्यामुळे वगैरे काही वेळेला ह्या गोष्टी घडत असतात. पण ते तसे का आले तर वाताची विकृती म्हणून दात तसे येतात, बरोबर. आणि म्हणून ज्या वेळेला दात उत्पन्न होतात किंवा उद्भव होत असतो दातांचा, तर त्यावेळेला लहान मुलं जी असतात का नाही तर त्यांच्या दातांवरती तिळाचं तेल किंवा आता आपण म्हणतो त्याप्रमाणे जात्यादी तेल सुद्धा वापरू शकतो. तर ते रोज फक्त एकदा त्यांच्या हिरड्यांवरनं फिरवावं म्हणजे मग वाताचं शमन होत असतं आणि येणारा दात तो सरळ येत असतो. किंवा आणखीन एक गोष्ट चांगली आपण करू शकत असतो की रोजच्या रोज 1 चमचा काळे तिळ जे असतात ना तर ते तोंडामध्ये घालायचे, चावायचे आणि चूळ भरून टाकायचे. तर ते तिळातलं जे स्नेह आहे ना तर तो त्याच्यासाठी उपयोगाला येत असतो. आणि म्हणून या पद्धतीने जर का रोज काळे तीळ 1 चमचा चावले ना तर केस पण काळे राहतात आणि हिरड्या चांगल्या राहतात, मजबूत राहतात आणि दात सुद्धा चांगले राहतात. तर ह्या पद्धतीने आपल्याला ते करता येत असतं. जेवण बनवल्यानंतर 1 याम कालावधी नंतर सेवन करू नये असे का आहे? त्याच्यामध्ये रस जो आहे ना तो विकृत होतो. ताजं आणि गरम म्हणजे अगदी उकळलेली आमटी आणि साधा भात असं जरी खाल्लं ना तरी त्याला स्वाद खूप चांगला असतो, तुम्ही बघा. आणि तेच तुम्ही फ्रीज मध्ये नका ठेवून तसंच ठेवा, थंडगार होऊ देत त्याला. नॉर्मल म्हणजे काय म्हणतो वरतीच तुम्ही ठेवलंय डायनिंग टेबल वरती आणि एक 4-5 तासांनी ते खा, तर ते खाण्यात मजा नाही येत. आणि तसं येत नाही आणि ह्याचं कारण काय तर त्याच्यामध्ये तो मोहभाव चालू होतो त्या पदार्थामध्ये आणि म्हणून 3 तास झाल्यानंतर शक्यतो जे अन्न आहे ना तर ते सेवन करू नये असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर मॉडर्न सायन्स नुसार जेव्हा आपण बघतो तर 3 तासाच्या नंतर त्याच्यामध्ये हळूहळू बॅक्टेरियल ग्रोथ वगैरे चालू होत असते. पोळी किंवा भाकरी वगैरे असे पदार्थ असतात ना तर त्यांच्यामध्ये दुसऱ्या दिवशी फंगल ग्रोथ चालू होत असते. सो अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे ताजा आणि गरम म्हणजे तव्यावरून ताटामध्ये अशी गोष्ट असायला हवी आयडियली. पॉसिबल तेवढ्याच सगळ्या गोष्टी असतील असं नाही, पण निदान 1 तास 2 तासामध्ये तरी त्या गोष्टींचं सेवन करायला हवं. ओके. तिलतेल गंडूश शिराच्या ग्रंथींवर कसे कार्य करतात? ओके, छान प्रश्न आहे. ज्या वेळेला व्हेरिकोज व्हेन्स असतात पायामध्ये तर तिळतेलाचे गंडूश करा म्हणून सांगितलं जातं आणि त्या गंडूशाचा परिणाम म्हणून असं दिसतं की त्या फुगलेल्या शिरा असतात त्या कमी व्हायला लागतात. तर त्याचा डायरेक्ट काय संबंध आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर शिरा ग्रंथी किंवा शिराज ग्रंथी किंवा व्हेरिकोज व्हेन्स ह्या का तयार होतात तर जो ट्युनिका मीडिया असतो ना तो लुजन पडतो प्रत्येक व्हेसलमध्ये. व्हेसलचं अनाटॉमी काढायचं बरं का, त्याच्यामध्ये 3 कुठले लेयर्स असतात वगैरे आणि कुठलाही ब्लड व्हेसल जो आहे तर त्याचे टाइप्स ते एक होमवर्कला लिहून घ्या. आपण आर्टरी व्हेन आणि कॅपिलरीज ह्या पद्धतीनं टाइप्स त्याचं फंक्शन्स आणि त्याच्यामध्ये असणारे डिफरन्सेस हे मॉडर्न सायन्स नुसार बघायचे. तर त्याच्यामध्ये काय आहे की आतला जो ट्युनिका मीडिया नावाचा जो हे असतो का नाही लेअर असतो तर त्याचा स्ट्रेंथ कमी पडतो आणि मग शीर वेडी वाकडी व्हायला लागते आणि ती वेडी वाकडी व्हायला लागली ना की त्याच्यामध्ये फुगायला लागतं आणि रक्त साठायला लागतं. म्हणजेच काय तर त्याचा व्यास व्हायला लागतो आणि हे 2 गोष्टींमुळे होतंय. एक जी गोष्ट आहे की त्याच्यामधली स्ट्रेंथ कमी आहे म्हणून आणि दुसरी गोष्ट व्यास झाल्यामुळे वाताशी संबंध आहे म्हणून. मग ही शिरा किंवा ही रक्तवाहिनी कशी तयार होते तर अश्रुजक कंडरा शिरा असं म्हटलेलं आहे, बरोबर. अश्रुज हा म्हणजे काय तर रक्तापासून तयार होतात रक्ताच्या शिरा, बरोबर. सो तसं असल्यामुळे रक्त विकृतीमुळे ही गोष्ट चालू होते.
ट्युनिका मीडिया खराब होणे ही गोष्ट. मग रक्त विकृतीमुळे चालू होत असेल ना तर त्याचं कारण किंवा उत्तर जे आहे ना तर ते आपल्याला रक्तात मिळायला पाहिजे. म्हणून शिरा ग्रंथी दुरुस्त करत असताना फक्त त्या बारीक करणं वगैरे ह्याच्यापेक्षा सुद्धा रक्तावर जर आपण काम केलं तर त्याचा परिणाम चांगला दिसतो. आणि मग इथे तिळतेलाचे जर आपण गंडूश केले तर काय गोष्ट घडते, तर तिळतेल जे आहे ते वात शमन करेल, बरोबर, म्हणजे त्या वाहिनीचा व्यास कमी करेल, जे डायलेटेशन झालेलं आहे ते कमी करेल. आणि गंडूश करत असताना आपण ज्या वेळेला ते धारण करतो तर ते गळ्याशी घशाशी संबंध राहतो आणि गळ्याला रक्ताशय असं म्हटलंय. म्हणजेच रक्तातल्या विकृती नष्ट करण्यासाठी गंडूश उपयोगाला पडतो आणि म्हणून रक्त सुधारल्यानंतर त्या शिरा पण सुधारायला लागतात आणि म्हणून तिळतेलाचे जे गंडूश आहेत ना तर त्याचा परिणाम शिराज ग्रंथींवरती दिसत असतो. ओके. चाइल्ड बिलो 1 year we should do अंजन or not? Allopathy strictly says no. ॲलोपॅथीमध्ये असं नाही, पण आत्ताच्या सायन्समध्ये बरं का, म्हणजे पूर्वीचे टेक्स्ट काढून बघायला पाहिजे त्यांचेच, मग त्याच्यामध्ये काय म्हटलंय हेही बघायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये अंजन असं म्हणत असताना आता काजळ या अर्थाने बोललं जाईल. अंजन म्हणत असताना आपल्याकडे ते रसांजन, वीरांजन वगैरे हे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. तर डोळ्यात काय घालायचं का नाही घालायचं, तर मग त्याच्यामध्ये काय आता आहेत ना, तर आता आपण बघतो की वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत ना तर त्यांची काजळं वापरली जातात आणि मग त्या काजळामध्ये जर हायजीन मेंटेन नाही केलं गेलं तर त्याच्यावरती फंगल ग्रोथ येते, बॅक्टेरियल ग्रोथ येते आणि मग डोळ्यांना त्याचं हजार्डस असतं आणि म्हणून सांगितलं जातं की घालूच नका म्हणून. परंतु आपण घरी तयार केलेलं आणि उत्तम पद्धतीनं केलेलं असं जर का काजळ असेल, तुम्हाला माहिती असेल काजळ कसं बनवायचं ते, तर ते कसं बनवतात काजळ, तर त्याच्यामध्ये एक अशी जाड वात घ्यायची, त्याच्यामध्ये बाळनशिपा घालायचा, भीमसेनी कापूर घालायचा आणि ती वात वळायची, बंद करायची छानपैकी. मग ती एरंडेल तेलामध्ये त्याचा दिवा लावायचा, त्याच्यानंतर 2 विटांवरती एक वरती ताम्हण ठेवायचं तांब्याचं आणि तो दिवा जो आहे ना तो तेवत ठेवायचा की त्या ताम्हणाच्या आतल्या बाजूने पूर्ण काजळी पकडते. मग ती काजळी आहे ना ती सगळी काढून एकत्र करायची आणि त्या काजळीमध्ये थोडंसं 1-2 थेंब एरंडेल तेल घालायचं आणि ते मिक्स करायचं, त्याचा गोळा बनतो छानपैकी. आणि तो जर गोळा आपण रोज घालायला वापरला डोळ्यामध्ये तर त्याचा परिणाम बाळांसाठी खूप चांगला दिसतो. मग ह्याच्यामध्ये इव्हन वापरत असताना सुद्धा एकच बोट त्याच्यामध्ये बुडवलंय, समजा अगदी तुम्ही हात बीत स्वच्छ धुवून आलाय, एक बोट बुडवून दोन्ही बोटांनी एकाच डोळ्यात असंही घातलं नाही जात बरं का. 2 डोळे ही गोष्ट वेगळी वेगळी आहे. सो 2 बोट करायची त्याच काजळामध्ये बुडवलेली, ते बंद ठेवायचं, त्याच्यानंतर एका बोटाने आणि मग दुसऱ्या बोटाने दोन्ही एकेका म्हणजे वेगवेगळ्या बोटाने वेगवेगळ्या डोळ्यात घालायचं. ह्या पद्धतीने जर करणार असेल आणि त्याचा हायजीन जे बंद करून ठेवणार आपण, ह्या गोष्टी व्यवस्थित मेंटेन करणार असेल ना तर काजळ घालायला काहीच हरकत नसेल. ओके. प्रवासामुळे डोळे लाल झाले, ते 2-3 दिवस तसेच राहतात, तर काय विचार करावा किंवा काय वापरावे. तर प्रवासाने जे डोळे लाल होतात ना त्याच्यामध्ये वारं डोळ्यांना लागतं असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळे विशेष करून होतात. त्याच्यानंतर जो आई लॅशेस असतात ना तर त्याला एंट्रोपियन असा जो वर्ड आहे तर त्या पद्धतीच्या गोष्टी त्याच्यामध्ये घडतात वाऱ्यामुळं. तर दिशा जी असते आई लॅशेसची ती चेंज होते आणि तसं झाल्यामुळे ते आतल्या स्क्लेराला घासायला लागतात, कंजंक्टिव्हाला घासायला लागतात आणि म्हणून ते लाल व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर वारं लागू नये ह्या पद्धतीने प्रवास करायला पाहिजे. आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा पुरोवातात परजस तुषार परुषा निलान असं म्हटलेलं आहे. तर ह्या गोष्टी सेवन करू नये. समोरून भन्नाट वारा येत असतो, आपण खिडकी उघडी ठेवलेली असते, काचेतनं हात बाहेर काढून असं वारा खात चाललेला असतो, असं केलं तर डोळे लाल होणारच. मग खिडकी बंद ठेवायला पाहिजे, डोळ्यांवरती गॉगल घालायला पाहिजे. अशा गोष्टी केल्या तर हे डोळे लाल होत नाहीत. आणि मग जर असं केलं आणि डोळे लाल झालेले आहेत तर मग काय करायचं, तर एरंडेल तेल जे आहे ना तर ते ह्याला तळपायांना चोळणं ही गोष्ट महत्वाची. त्याच्यानंतर कच्चं दूध जे असतं, शक्यतो शेळीचं नाहीतर गाईचं, तर ते ह्याच्यामध्ये कापूस असतो ना तर तो भिजवून डोळ्यांवरती ठेवायचा आणि डोळे शांतपणे बंद करून बसायचं. एवढं केलं तरी सुद्धा लाल होणारे डोळे ना ते नॉर्मली राहू शकतात. ओके. एक केस तुम्हाला ह्याच्या साठी सांगते. 2 मुलं होती बरं का, छोटी, खेळत होती वाळूमध्ये. ते आजकाल सगळं टूल्स येतात ना त्यांचे, आणि ते करत असताना ते वाळू हे करताना एकदम अशी वाळू उडाली आणि त्या छोट्या मुलीच्या 1.5-2 वर्षाचीच मुलगी होती, त्या 2 वर्षाच्या मुलीच्या वाळू अशी डोळ्यात उडाली बरं का. आणि तिने जो डोळा बंद केला ना
की मला खूप दुखतंय करून डोळा उघडायला पण तयार नाही ते, आणि डोळ्यामध्ये वाळू गेली आणि भयंकर त्रास होतोय असं म्हणून ते रडून हे झालेले होते. मग असं झाल्यानंतर ते डोळा उघडून बघायच्या फंदात जास्त आपण नाही पडायचं. मग काय करायचं माहितीये का, तर ह्या पद्धतीनं ते नॉर्मल कच्चं दूध घ्यायचं, जे थंड पण नसेल गरम पण नसेल, रूम टेम्परेचरचं असेल, आणि त्याचा कापूस भिजवून त्याच्याशी 10 डोळ्यांवरती कंटिन्युअस ठेवायची. आणि तसं केल्यानंतर आता डोळा बंद आहे बरं का, म्हणजे त्रास होतोय त्या बाळाला म्हणून, आणि तरी सुद्धा आपण धार ठेवली ना तर त्याला गती प्राप्त होते, आणि मग ती सगळी जी काही वाळू असते ना ती एकत्र कनिनिकेच्या ठिकाणी एकत्र यायला लागते, आणि मग ते हळूहळू कापसाने कनिनिकेच्या मध्ये काढून घ्यायचं, आणि मग स्वतःहून ते बाळ आपणच डोळे उघडतं. आपण जर डोळा उघडायला गेलो ना तर आतमध्ये जो कण गेलेला असतो वाळूचा, तर त्याच्याने इंजुरी होण्याची शक्यता असते, आणि म्हणून अशा गोष्टी करण्यापेक्षा डोळा बंदच ठेवून वरून धारा जरी केली ना दुधाची तरी त्याचा परिणाम एकदम चांगला येत असतो. आणि मग नंतर शिवचेच्या घड्या देणं वगैरे ह्या गोष्टी आपण करू शकत असतो. सो ह्या पद्धतीने ते करता येत असतं. ओके, मी माझ्या क्लिनिकमध्ये पूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने काजळ बनवते. मग उत्तम गोष्ट आहे, तर ती वापरत चला आणि पेशंटना पण देत चला, आणि त्याच्या संदर्भातला हायजीन मेंटेन करून कसं घालायचं हे सुद्धा सांगायला पाहिजे. या अध्ययनातील रोज अंजन म्हणून पेशंटला देण्यासाठी कोणती वनस्पती ऍड करू शकते? आता सांगितलं मी, त्या पद्धतीनं करू शकतो. ओके, त्याच्यानंतर अजून असं विचारलेलं आहे की माउथ अल्सर सतत येतात, तर त्याच्यासाठी पेशंटमध्ये गंडूश साठी काय द्यावं? तर माउथ अल्सर म्हणजे मुखपाक जर पुन्हा पुन्हा असेल ना तर ह्याचा अर्थ असा आहे की दुसऱ्या अवस्थेमध्ये म्हणजे विदग्धत्व येत आहे, आणि म्हणून पुन्हा पुन्हा मुखपाक येत असतात पेशंट्सना. तर मुखपाक येणं म्हणजे फक्त व्हिटॅमिन बी डेफिशियन्सी किंवा फक्त स्टोमॅटायटिस किंवा फक्त जिभेच्या ठिकाणी किंवा आतल्या म्युकोसाच्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे असं नाही. तर आहारामधल्या दुसऱ्या अवस्थापाकामध्ये विकृती येते, आणि त्या दृष्टीने पित्तजय गृहिणीचं औषध वापरणं, समान काळामध्ये आलं आणि गुळ खायला देणं, त्याच्यानंतर ज्या वेळेला मुखपाक आहे त्यावेळेला जात्यादी तेलाचे गंडूश सांगणं, तर ह्या गोष्टी महत्वाच्या राहतात. आणि जर ते सतत येतात ना तर ते येऊ नये ह्या दृष्टीने नित्य एक पित्त विरेचन देणं, म्हणजे निषोत्तरासारखं औषध जे आहे ना ते रात्री देणं. हे जेव्हा पुन्हा पुन्हा होतं ना त्यावेळेला सर्वसाधारणतः कृमिघ्न चिकित्सा करणं महत्वाचं असतं, आणि म्हणून रोज रात्रीच्या जेवणाच्या नंतर विडंगारिष्ट 3 चमचे गरम पाण्याबरोबर आणि रक्तपाचक मौक्तिक कामदूध ह्या पद्धतीची जर औषधं वापरली गेली तर पुन्हा पुन्हा येणारा जो मुखपाक आहे तो कायमस्वरूपी आपल्याला बरा करता येत असतो. आणखीन एक प्रश्न विचारलेला आहे, पोटाचे आजार आणि नेत्रदृष्टी यांचा काय रिलेशन आहे? ओके, सो पोटाचा आपण ज्या वेळेला आजार म्हणतो ना तर त्याचा एक गोष्ट महत्वाची राहते की पोट जे आहे तर त्याच्यामध्ये पित्तधरा कला पण आहे संपूर्ण ग्रहणीमध्ये, आणि मज्जाधरा कला किंवा अस्थिधरा कला, पित्तधरा कला जी आहे तीच मज्जाधरा कला आहे, आणि मोठ्या आतड्यामध्ये जिथे तिसरा अवस्थापक होतो ना तिथे अस्थिधरा कला आहे, आणि त्याचा संबंध जो आहे ना ह्या दोघांचाही की पित्तधरा कलाचा आणि अस्थिधरा कलेचा संबंध डोळ्यांशी येतो. डोळे जे आहेत ते मज्जेचे आहेत, आणि म्हणून मज्जेचा आणि पित्ताचा संबंध येतो, म्हणून दुसरा अवस्थापाक किंवा तिसरा अवस्थापाकाशी विकृती जर असतील तर डोळे विकृत झालेले आपल्याला दिसतात. ओके, अजून एक विचारलंय, दृष्टी प्रसाधनासाठी रोज मुलांना त्रिफळा घृताचं तर्पण 2-2 थेंब देऊ शकतो का? तर एज ग्रुप 13 असेल तर त्रिफळा घृत 2-2 थेंब रोज डोळ्यामध्ये घालायला काहीच हरकत नाहीये, आणि त्याच्यामध्ये डोळ्यात तूप टाकणार आहे असं म्हणल्यानंतर मुलं एकदम अशी घाबरल्यासारखे करतात. नुसतं जसं अंजन करतात ना त्या पद्धतीनं तुपामध्ये 1 बोट आणि 2 बोट ह्या पद्धतीनं 2 बोट बुडवून नुसतं तूप जरी असं लावलं तरी सुद्धा त्याचा परिणाम जो आहे ना तो डोळ्यांच्या दृष्टीने चांगलाच मिळेल. सो त्या पद्धतीने आपल्याला ते करता येईल. फक्त कफाचे व्याधी नाही आहेत ना तर हे बघून करावं. ज्या दिवशी प्रतिष्ठाय आहे, सर्दी आहे किंवा सायनोसायटिस सारखं वाटतंय तर त्या दिवशी ह्या गोष्टी करायला नाही पाहिजे. 16 वर्षाखालील बालकांनी मुळीच व्यायाम करू नये का, आणि करायचं असेल तर कुठले करायचे? प्रॅक्टिकल प्रश्न, एकदम चांगला प्रश्न विचारला की आ 16 वर्षात बाल हा असं आपण मगाशी सांगितलेलं होतं बोलताना. सो 16व्या वर्षापर्यंत बाल असं म्हटलेलं आहे. तर व्यायाम करताना कुठले करावेत? तर ते पुढच्या श्लोकांमध्ये आहे ऍक्च्युली, अर्धशक्ता निषेव्यस्तु बलिविस्निग्ध पोषिभी वगैरे.
तर हे 16 वर्षाच्या खालची जी मुलं आहेत तर व्यायाम केला त्यांनी तर काय होईल हेही सांगते. ज्याच्यामध्ये स्केलेटल किंवा मस्क्युलर असे जे व्यायाम आहेत ना तर ते 16व्या वर्षाच्या आधी करायला नाही पाहिजेत. म्हणून तुम्हाला कदाचित कल्पना असेल की जिम मध्ये वगैरे 16 वर्षाच्या किंवा 18 इयर्सच्या नंतरच अलाउड असतं वगैरे अशा गोष्टी असतात, जिथे मसल्स स्केलेटल मसल्स तयार करणार आहेत तिथे. आणि इतर जे व्यायाम आहेत, जे कोष्ठ व्यायाम आहेत, योगासनासारखे आहेत, तर त्या गोष्टी करू शकतो. पण जर का व्यायामाचा अतिरेक असेल तर आपण बघतो की वात पित्त हे दोन व्यायामामुळे वाढतात. कफ जे आहे तर त्याचं लंघनामुळे ते कमी होतंय कफ. तर असं होत असताना उंची कमी राहणं अशी गोष्ट घडते जर जास्त प्रमाणात व्यायाम केला गेला असेल तर. सो त्याच्यामुळे जिम्नॅस्टिक करणारी मुलंही असतात ना तर त्यांची उंची बऱ्यापैकी आपण बघतो की कमी असते. आणि जर उंची वाढवायची असेल ना तर नित्य स्नेहन करणं आणि मग व्यायाम करणं ह्या गोष्टी महत्वाच्या. म्हणजे व्यायाम करणं आणि मग स्नेहन करणं हे महत्वाचं आहे. म्हणजे व्यायाम जर का नित्य बऱ्यापैकी जास्ती लहान मुलं करत असतील ना तर स्नेहन हे त्याच्या जोडीला असलंच पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल की समजा क्रिकेटच्या टीम मध्ये आहे, फुटबॉलच्या टीम मध्ये आहेत मुलं, तर मग काय करायला पाहिजे, तर त्यांचा फुटबॉल वगैरे खेळून आल्यानंतर जे काय स्वच्छता वगैरे झाली की त्यांनी दिवसातनं एकदा मिनिमम स्नेहन करायला पाहिजे. 1 वर्षापर्यंत किंवा 3 वर्षापर्यंत सर्वसाधारणतः स्नेहनाच्या बाबतीत माता जागरूक असतात. परंतु 3 वर्षाच्या पुढे मोठी झाली मुलं ना की रोज स्नेहन ही गोष्ट तर शून्यच होऊन जाते. मग दिवाळीचेच फक्त 2-3 दिवस ते सुद्धा आजकाल लावले जात नाहीत, एवढंच फक्त स्नेहन शरीरामध्ये होत असतं. सो असं होत असताना बाहेरून म्हणजे मसल्सना आणि स्पर्शनेंद्रियाला स्नेहन करणं गरजेचं आहे. सो व्यायाम करू देत मग मुलांना, परंतु तिथे स्नेहन होणं गरजेचं आहे. या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. व्यायाम म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे असं विचारलंय आणि काय काय करावं त्याच्यामध्ये. तर व्यायाम असं म्हणलं ना तर त्याच्यामध्ये 100 गोष्टी येतील बरं का खरं म्हणजे. आता हा लास्ट क्वेश्चन घेऊयात आपण. तर चालणं हा सुद्धा व्यायाम आहे. अगदी छोटी तान्ही बाळ आहेत त्यांच्या दृष्टीने रडणं हा सुद्धा व्यायाम आहे. त्याच्यानंतर जे आजारी व्यक्ती आहेत त्यांच्या बाबतीमध्ये नुसतं फिरणं हा व्यायाम आहे. त्याच्यानंतर ज्यांना करिअर म्हणूनच ती गोष्ट करायची आहे त्यांच्या बाबतीमध्ये अगदी जिम्नॅस्टिक किंवा कंटिन्यू 12-12, 14-14 तास प्रॅक्टिस करणं, क्रिकेट खेळणं, फुटबॉल खेळणं हा सुद्धा व्यायाम आहे. सो व्यायामाचे वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. तर असं होत असताना आपल्याला समोरच्याला कोणता वयोगट आहे आणि त्याचा काय हेतू आहे हे बघून व्यायामाचा ऍडवाइस द्यायला पाहिजे. सो त्याच्यामध्ये फक्त सूर्यनमस्कार करणं, 12 सूर्यनमस्कार घालणं, कोणी एकदम 21 घालत असतं, मग त्याची सुरुवात जी आहे ती 1 करणं, 5 वाढवणं. व्यायाम जे आहेत ना कुठलेही अचानक चालू करून मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन असं कोणी धावत नसतं. सो त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायला लागते किंवा हळूहळू करायला लागते. आणि म्हणून यथाशक्ती आणि निरंतर हे 2 शब्द जे आहेत ना ते व्यायामाच्या दृष्टीने खूप महत्वाचे राहतात. यथाशक्ती म्हणजे जेवढी ताकद आहे ना तीच ताकद हळूहळू वाढत जाते व्यायामामुळे, आणि म्हणून जेवढी ताकद आहे तेवढाच व्यायाम करावा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे निरंतर रोज करायला पाहिजे, तरच ती ताकद किंवा ती कार्यक्षमता मिळणार आहे. आणि म्हणून यथाशक्ती आणि निरंतर हे 2 शब्द विसरायचे नाहीयेत. जर आता समजा धावायचा व्यायाम करायचा आहे तर एकाच दिवशी, पहिल्याच दिवशी 5 किलोमीटर धावून बघा ना, जमतं का, तर जमेल ना, परंतु आल्यानंतर म्हणजे पायांची या मसल्सची सॉलिड वाट लागते. तर ही गोष्ट नाही व्हायला पाहिजे. मग काय व्हायचंय तर 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर असं शनैही शनैही. ते एक श्लोक आहे की यथा सिंहम गजम व्याघ्रम भवेत वश्य शनै शनैही, की सिंह गज व्याघ्र ह्यांना सुद्धा हळूहळू वश करावं लागतं. त्याचप्रमाणे व्यायाम जो आहे तर त्याला सुद्धा म्हणजे हे आलंय प्राणायामाच्या संदर्भामध्ये किंवा वायूला सुद्धा हळूहळू वश करावं. त्याप्रमाणे व्यायाम जो आहे ना तो सुद्धा हळूहळूच वाढवायला पाहिजे, नक्की एकाच दिवशी एकदम व्यायाम चालू करायला पाहिजे. ओके. सो व्यायाम केल्यानंतर झोप लागते असं म्हटलंय तर दिस इज नॉट पॉसिबल. मला असं वाटतं की हे फक्त मग शवासनच करत असतील. सो व्यायाम केल्यानंतर लाघव येतं, कर्मसामर्थ्य येतं, तर झोप लागणं ही गोष्ट नाही घडणार. कोणत्या प्रकारचा व्यायाम करता हे बघायला पाहिजे. शवासन सोडून इतर सर्व व्यायाम जे आहेत ना तेही तेवढेच महत्वाचे आहेत. शवासन सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, पण शवासनामध्ये सुद्धा कशी गोष्ट आहे ना की चैतन्य म्हणजे आपली अनुभूती जी आहे ना ती जागृत, तिथे काही जाऊन झोपायचं नसतं शवासनामध्ये.
गंमत म्हणून तसं जातं. परंतु व्यायाम केल्यानंतर मला गोष्ट महत्वाची की झोप येणं किंवा झोप चांगली लागणं ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्वाची. काहीही व्यायाम नाही केला समजा तर झोप लागत नाही रात्री असंही घडतं. आणि खूप जास्ती व्यायाम एकच दिवस केला तरी सुद्धा झोप लागत नाही. एखाद्या दिवशी ट्रिपला वगैरे जाऊन मुलं येतात आणि आपल्याला वाटतं की अरे हा आता असली झोपतील ना आल्यानंतर, पण बिलकुल झोप लागत नाही त्यांना. ह्याचं कारण काय तर दमलेले खूप जेव्हा असतात ना तेव्हा शरीरातली रुक्षता वाढते आणि रौक्षात जागरणम असं म्हटलंय आणि म्हणून झोप लागत नाही. आणि व्यायाम केल्यानंतर उत्तम झोप लागत असेल ना तर ते म्हणजे दिवसा व्यायाम केला आणि रात्री उत्तम झोप लागते. तर ठीक आहे, व्यायाम झाला झोप येणं ही गोष्ट योग्य नाही. ओके, सो आय थिंक आज थांबूयात आपण आणि प्रमाणे शुक्रवारी पुढचा श्लोक घेऊया. प्रसादान म्हणून सांगता करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषुनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू. भूता परस्परे पडू मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाऊ. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची नांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. येथुनी श्री विश्वेश्वराव, हा होईन दान पसाऊ. येणी बरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणी बरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणी बरे ज्ञानदेव सुखिया झाला.